नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण राज्यसेवा सीसॅट 2019 चा पेपर होता, तो आज आपण पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत कव्हर करणार आहोत। बघा कोणता पेपर आहे हा 2019 चा राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणजे पेपर 2 याच्यामध्ये जो होतो राज्यसेवेमध्ये प्रिलिम मध्ये पूर्व परीक्षेमध्ये पेपर 2 जो सीसॅट चा पेपर असतो तो आज आपण पूर्ण कव्हर करणार आहोत। 27 फेब्रुवारी 2019 ला झालेला पेपर आहे। सेट ए आहे आणि याच पद्धतीने म्हणजे सेट ए मध्ये जसे सिक्वेन्शियल प्रश्न असतात मॅथ आणि रिझनिंगचे 51 पासून म्हणजे 50 पर्यंत कॉम्प्रिहेन्शनचे आणि त्यानंतर 51 पासून 55 पर्यंत एकूण झाले किती तर 25 असे सगळे प्रश्न वन बाय वन त्याच सिक्वेन्सने आपण कव्हर करणार आहोत। तर बघा पहिला जो प्रश्न होता तो काय आहे तर पहिला प्रश्न बघा, रेलगाड्यांसाठी कोकणात फक्त एकेरी मार्ग उपलब्ध आहे। ताशी 50 किलोमीटर म्हणजे काय तर प्रति तास इतक्या एक समान गतीने प्रवास करणाऱ्या गाडीने AX हे स्थानक 100 किलोमीटर असलेल्या BY या स्थानकावर पोहोचण्यासाठी सकाळी 7:40 ला सोडले। बघा कशाला प्रश्न आहे, स्पीड टाइम डिस्टन्स आहे, फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे। मॅथमॅटिक्स म्हणजे अंकगणितामध्ये जर बघितलं दरवर्षी याच्यावर प्रश्न सारखा असतो। अंकगणित जो अंकगणित आहे त्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक एक बेसिक मॅथमॅटिक्स नंबर सिस्टम वगैरे करून ठेवायचा आणि दुसरं काय तर स्पीड टाइम डिस्टन्स। आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कशन यासाठीच घेतोय कारण आपल्याला ॲनालिसिस घ्यायचं आहे। परत हा टॉपिक रिपीट होणार म्हणजे असाच प्रश्न रिपीट होणार नाहीये, पण आपण याच्यातून काय प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा डिस्कशन होऊन आपल्याला एक आयडिया येतं की कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करायचे आणि प्रश्न कसे विचारले जातात। तर हा स्पीड टाइम डिस्टन्स आणि त्याच्यामध्ये पण रेल्वेवर प्रश्न विचारलेला आहे। तर बघा काय आहे, कोकणामध्ये एकेरी मार्ग उपलब्ध आहे आणि काय दिलेलं आहे इथं बघा की ताशी 50 किलोमीटर वेगाने इतक्या एक समान गतीने प्रवास करणाऱ्या गाडीने AX हे स्थानक, मी वर्ड डायग्राम काढतोय बघा काय आहे की AX हे स्थानक, सपोज हा AX स्थानक आहे आणि हा इथं कन्सिडर करतोय की BY स्थानक आहे। AX हे स्थानक 100 किलोमीटर असलेल्या BY या स्थानकावर पोहोचण्यासाठी म्हणजे इथून निघाले BY वर निघण्यासाठी आणि या दोघांमधलं अंतर किती आहे तर हा 100 किलोमीटर आहे। पोहोचण्यासाठी सकाळी 7:40 ला निघाले म्हणजे AX वरून जी गाडी निघाली ती निघाली आहे सकाळी 7:40 वाजता, ताशी 40 किलोमीटर आणि याचा वेग पण दिलेला आहे तो किती आहे तर 50, बघा इथं 50 किलोमीटर पर आवर, 50 किलोमीटर पर आवर। त्यानंतर काय की ताशी 40 किलोमीटर प्रति तास आहे एक समान गतीने प्रवास करणाऱ्या गाडीने BY हे स्थानक AX या स्थानकावर पोहोचण्यास सकाळी 8:10 ला सोडले। म्हणजे इकडनं जी गाडी निघत आहे ती निघत आहे 8:10 आणि याचा या गाडीचा वेग जसा 50 आहे या गाडीचा वेग आहे 40 किलोमीटर पर आवर आहे, 40 किलोमीटर पर आवर आहे ना। पोहोचण्यास सकाळी 8:10 ला सोडले। वाहतूक नियंत्रकाच्या ही परिस्थिती सकाळी 8:40 ला लक्षात आली। बघा काय म्हटलंय की सकाळी इकडनं एक गाडी इकडनं जात आहे, एक रेल्वे गाडी इकडनं जात आहे, काय होणार की काहीतरी वेळानंतर एकाच रुळावरून जात असल्यामुळे त्यांची टक्कर होईल। पण ही परिस्थिती जो वाहतूक नियंत्रक आहे त्याच्या लक्षात आली कधी तर 8:40 ला आली का, कारण त्याचा जो ट्रॅक आहे तो बदलावा लागणार आहे। बरोबर, काय विचारलं, या दोन गाड्यांची टक्कर टाळण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी नियंत्रकाला गणिती हिशोबाने उपलब्ध असलेला कालावधी काय तर निवडायचा आहे। म्हणजेच काय की आपल्याला 8:40 ला त्या नियंत्रकाच्या लक्षात आले की 8:40 ला काय तर त्यांची कदाचित पुढे जाऊन टक्कर होऊ शकते आणि ती टक्कर किती वाजता होईल हे आपल्याला आधी काढावं लागेल आणि त्या वेळेपासून हा जो वेळ आहे किंवा किती तासाचा फरक आहे ना हाच आपल्याला काहीतरी आन्सर मार्क करायचे आहे ना। कदाचित लेट्स से कन्सिडर करू आपण की सपोज 9 वाजता किंवा 9:15 वाजता जर त्यांची जर टक्कर होत असेल, 9 वाजता जर टक्कर होत असेल 8:40 लक्षात आलं म्हणजे अजून 20 मिनिटं बाकी आहे ना। 9:15 ला जर होत असेल तर म्हणजे काय 20 आणि 15 म्हणजे काय तर 35 मिनिट काय तर अजून बाकी आहे, असं आपल्याला टाइम काढावा लागेल। तर सगळ्यात आधी आपल्याला काढून घेऊ की या दोन्हीही गाड्यांची जी टक्कर आहे ही किती वाजता होईल ते सगळ्यात आधी आपण काढून घेऊ। बघा मी नेहमी सांगत असतो की ज्यावेळेस दोन गाड्यांचे प्रश्न आहेत ना तर काही फॉर्म्युले आहेत ते पाठ करून घ्या। ज्यावेळेस बघा इथं काय दिले, दोन अपोजिट डायरेक्शननी गाड्या येत आहेत आणि दोघांचा पण जो वेळ आहे ना तो वेगवेगळा आहे। मग अशा वेळेस जो फॉर्म्युला आहे तो काय तर बघा, दुसऱ्या गाडीचा वेळ इज इक्वल टू एकूण अंतर मायनस वेळेतील फरक आणि पहिल्या गाडीचा वेळ। बघा वेळेतील फरक गुणाकारामध्ये पहिल्या गाडीचा वेग है ना, हे झाले। त्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये काय लिहायचंय, जर अपोजिट डायरेक्शन असेल तर नेहमी वेगांची बेरीज लिहायची आहे। तुम्हाला काय करायचंय तर वेगांची बेरीज लिहायची आहे है ना। बस आता व्हॅल्यूज पुट करून देऊ। बघा काय दिले आपल्याला, दुसऱ्या गाडीचा वेळ म्हणजेच काय की
या फॉर्म्युल्यानुसार आपला आन्सर काय येणार आहे की त्या दोन्ही गाडी एकमेकांना किती वाजता काय होणार टक्कर होणार ते मिळेल. पण तो जो वेळ आहे हा कुठून मोजायचा आपल्याला, ज्या वेळेस दुसरी गाडी निघाली आहे तिथपासून मोजायचं आहे. दुसरी गाडी म्हणजे काय, ही आधी निघाली 7:40ला, त्यानंतर ही निघाली, त्यामुळे काय तर या वेळेपासून तो जो काही आपला आन्सर येईल तो पुढे मोजायचा आहे. आपण आन्सर कॅल्क्युलेट करू. बघा एकूण अंतर किती आहे, तर या दोन ठिकाणामधील अंतर आहे किती, तर 100 किलोमीटरचा, मायनस वेळेतील फरक किती आहे, तर बघा हा 7:40ला निघाला, तो 8:10ला निघाला, म्हणजेच आपण म्हणू की 7:40 पासून 8:10 अर्ध्या तासाचा काय तर फरक आहे. पण अर्धा तास म्हणजे इथं लिहायचं किती, तर तासामध्येच लिहायचे, कारण आपण हा किलोमीटर किंवा हा किलोमीटर पर आवर मध्ये लिहितोय, त्यामुळे इथं लिहायचं किती, तर अर्धाच तास लिहायचंय. 0.5 लिहा किंवा 1/2 लिहा. दुसरं काय, पहिल्या गाडीचा वेग किती आहे, तर बघा हा आहे किती, तर 50 है ना, डिवायडेड बाय वेगांची बेरीज, म्हणजे पहिल्या गाडीचा वेग आहे 50, दुसऱ्याचा आहे किती, तर 40, टोटल किती होणार, तर 90, टोटल होणार 90. राईट. आता बघा कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. हा 100 मायनस 0.5 इंटू 50 म्हणजे 50च्या अर्धे किती, तर ते 25, भागाकारामध्ये किती, तर 90 है ना. बघा आता हे किती येणार, तर 75 भागाकारामध्ये 90. एवढ्या तासानंतर काय तर ते भेटणार आहेत, एवढ्या तासानंतर त्या एकमेकांची टक्कर होईल. एवढ्या तासानंतर लक्षात घ्या हा सगळा तासामध्ये आलाय, कारण सगळे आपले युनिट्स किलोमीटर पर आवर, किलोमीटर आणि आर्स यामध्येच पुट केलं, त्यामुळे आपला जो टाइम आलाय तो किलो आर मध्येच येणार आहे. राईट. हा जो 75/90 आहे याला मी इकडे कन्वर्ट करतो. कशामध्ये कन्वर्ट करून घेऊ आपण, मिनिटामध्ये कन्वर्ट करू, म्हणजेच काय तर 60ने गुणाकार करावा लागेल. तर इथं बघा काय येणार, 15चा इथं भाग दिला तर 15×5=75 आणि इथं 15 × 90 आणि परत इथं भाग देतोय, तर हे किती येणार, तर हे येणार किती, तर 10. हा नेक्स्ट, आता हे किती आले, तर 10 आणि हे किती, तर 5, 10 गुणाकार 5 म्हणजेच किती, तर 50 मिनिट येणार आहे है ना. म्हणजेच काय, तर 50 मिनिटानंतर 75/90 तास म्हणजेच किती, तर 50 मिनिटानंतर काय तर त्यांची टक्कर होणार आहे. पण ते 50 मिनिट आताच सांगितलं होतं मी तुम्हाला, काय की दुसऱ्या गाडीचा वेळ म्हणजे 8:10 पासून आपल्याला काहीतरी पुढे मोजायचं आहे, म्हणजे 8:10च्या नंतर 50 म्हणजे 8:10च्या नंतर 50 मिनिट. याचा अर्थ काय की सकाळी 9 वाजता काय तर त्यांची टक्कर होईल, सकाळी 9 वाजता त्या दोन्ही गाडीची टक्कर होणार आहे. वाहतूक नियंत्रकाच्या लक्षात कधी आले, 8:40ला आले आणि अजूनही टक्कर व्हायला 20 मिनिट बाकी आहे. त्या 20 मिनिटांमध्ये त्याला पूर्ण सिच्युएशन हँडल करायची आहे. म्हणजेच काय विचारले बघा, टक्कर टाळण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी नियंत्रकाला गणिती हिशोबाने उपलब्ध असलेला वेळ किती आहे, तर किती आहे, तर तो 20 मिनिट आहे. पहिला पर्याय काय तर आन्सर असणार आहे. बघा थोडासा ट्रिकी प्रश्न विचारला होता, इंटरेस्टिंग प्रश्न होता, पण बेसिक कॉन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असेल, हे फॉर्म्युले 2 गाड्यांचं पार्ट असेल, तर काय प्रश्न काही फार काही कठीण नव्हताच. नेक्स्ट बघा पुढचं काय आहे. जया म्हणते, मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली तर माझ्या आताच्या वयाची 14 पट मिळते. तर आतापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडायचे. आतापासून 5 वर्षांनी म्हणजे आपण आताचं वय काढून घेऊ, त्याच्यामध्ये 5 ऍड करू, फायनल आन्सर मिळेल. पण आताचं वय कसं काढायचं, तर बघा आताचं वय मी एक्स कन्सिडर करतोय, तर इथं काय म्हटलंय, मी माझ्या आजपासून, आज वय आहे किती, तर एक्स आहे, 6 वर्षांनी किती होणार, तर x+6 होईल. 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट, हा जेवढा काही वय होणार त्याच्या 6 पट. बस फक्त तुम्हाला एक इक्वेशन तयार करायचं आणि सॉल्व्ह करायचे. एक्सची व्हॅल्यू लगेच येते आणि एक्सची व्हॅल्यू आली की त्याच्यात फक्त 5 ऍड करायचे. त्यानंतर काय म्हटले बघा, होणाऱ्या वयाची 6 पट आणि पट माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत, म्हणजे 7 वर्षांनी किती होणार, तर x+7 याच्या 7 पटीत मिळवली म्हणजे काय, तर याचा ऍड करू आपण. तर माझ्या आताच्या वयाची किती होणार, तर 14 पट होईल. म्हणजे हे सगळं किती होणार आहे, आता जेवढं काही वय असेल त्याच्या 14 पट असणार आहे. बस एवढं फक्त इक्वेशन सॉल्व्ह करू, कारण पूर्ण इक्वेशन मध्ये फक्त एक्स हा अननोन आहे, बस तेवढं सॉल्व्ह करायचं. बघा 6 ने सगळ्यात आधी गुणाकार केलं तर काय येणार, 6x + 6 × 6 36. त्यानंतर 7 × x 7x + 7 × 7 49 = 14x है ना. नेक्स्ट 36 आणि 49 हे किती होणार, तर हे होणार 85 आणि हे 6 आणि हे 7 म्हणजे किती झाले, तर 13x = काय, तर 14x है ना. मग आता 85 = 14x आणि इकडे 13x आहे, 13x त्या बाजूला घेऊन जा, म्हणजे 14तून 13 गेले, काय राहणार, तर फक्त x किंवा 1x राहणार. याचा अर्थ x ची व्हॅल्यू किती आली, तर 85. याचा अर्थ या जया जी म्हणत आहे तिचं आजचं वय किती आहे, 85. 5 वर्षांनी किती होणार, तर ते होणार 90 है ना. अगदी सोपा प्रश्न होता एज या टॉपिक वरचा. नेक्स्ट काय, तर बघा ABCDKLMO हे संशोधक आहेत. XYZ या 3 वेगवेगळ्या संस्थागत काम करत आहेत, बरोबर. हे संशोधक आहेत, किती आहेत टोटल, तर 8 जण आहेत. 3 संस्था आहेत, सौर ऊर्जा, शाश्वत विकास आणि शेतीच्या कामासाठी जलसुगी
या 3 क्षेत्रात काम करतात। टोटल 8 जण आहेत, 3 संस्था आहेत, 3 क्षेत्र आहेत। कोणत्याही एका क्षेत्रात 2 पेक्षा कमी वा 3 पेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाही। बघा कोणत्याही एका क्षेत्रात, क्षेत्र आता सांगितलं हे 3 क्षेत्र आहेत म्हणून है ना, तर कोणत्याही एका क्षेत्रात 2 पेक्षा कमी किंवा 3 पेक्षा जास्त काम करत नाही। आणि एका संस्थेत म्हणजे XYZ ह्या ज्या संस्था आहेत, या एका संस्थेत त्यांच्यापैकी तिघांपेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाही। 3 पेक्षा कमी चालेल, 1 चालेल, 2 चालेल, पण 3 पण चालेल, पण 3 पेक्षा जास्त चालणार नाही। नेक्स्ट काय म्हटले बघा, आता आपल्याला पुढे इथून आपल्याला खरी माहिती दिलेली आहे की के हा जलसुगीत संशोधन करणाऱ्या बी बरोबर शाश्वत विकासात वाय या संस्थेत संशोधन करतो। कशावरचा प्रश्न मित्रांनो, तर हा आहे पझलवरचा प्रश्न आहे, तो पण टॅब्युलर पझल। लगेच टेबल तयार करून घेऊ बघा की XYZ ह्या 3 संस्था आहेत आणि काय आहेत तर 3 यांचेच काय तर क्षेत्र आहे। क्षेत्र कोणकोणते आहेत तर बघा, एक आहे सौर ऊर्जा, एक आहे काय तर सौर ऊर्जा, दुसरा आहे काय शाश्वत विकास, दुसरा आहे शाश्वत विकास, आणि त्यानंतर आहे काय तर शेतीच्या कामासाठी जलसुगी। तर इथं मी जलसुगी लिहून घेतोय, जलसुगी है ना। बस हा टेबल तयार केलं की आपल्याला अशा या पद्धतीचे जेवढे पण प्रश्न काय विचारले जातील ते सगळे सॉल्व्ह करता येतात। फक्त तुम्हाला काहीतरी टेबल भरायचं आहे। बघा इथून मी मार्क केले, तिथून भरून काढा। के हा जलसुगीत, के कुठे येणार तर जलसुगीमध्ये, संशोधन करणाऱ्या बी बरोबर शाश्वत विकासात वाय या संस्थेत काम करतो। म्हणजे के आणि बी हे वाय मध्ये काम करणार आहे, पण जलसुगीत संशोधन करणारा बी आहे बघा वाय या संस्थेत, त्यामुळे कुठे म्हटले इथं जलसुगीत संशोधन करणाऱ्या बी, जलसुगीत संशोधन करणारा कोणतर बी असणार आहे है ना। बी बरोबर शाश्वत विकासात, म्हणजे के हा काय तर शाश्वत विकासात काम करतो आणि दोघंही कुठं तर वाय या संस्थेतच आहेत। नेक्स्ट काय तर बघा, ए व एम हे समान क्षेत्रात काम करतात। ए आणि एम लक्षात ठेवा की ए आणि एम हे काय तर समान क्षेत्रात काम करतात, समान क्षेत्र आहे यांचं है ना, समान क्षेत्र काम आहे। मी बाजूला लिहून ठेवतोय कारण इथे टेबलमध्ये ते भरता येणार नाही, आणि परत वाचण्यापेक्षा असं बाजूला लिहून ठेवलं तर आपल्याला लगेच थोडंसं टाइम सेव्ह करता येतं। काम करतात पण शाश्वत विकासात नव्हे, पण हे लक्षात ठेवा की हे शाश्वत विकासात काम करत नाही, म्हणून शाश्वत विकासात काम करत नाही। आणि वाय या संस्थेत सुद्धा काम करत नाही, हे दोघं लक्षात ठेवा की वाय या संस्थेत काम करत नाही। नेक्स्ट काय आहे, सी हा संशोधक झेड या संस्थेत, सी कुठं काम करतोय बघा झेड या संस्थेत, झेड या संस्थेत सौर ऊर्जेत, बघा सौर ऊर्जा इथं काय येणार तर सी येणार संस्थेत। फक्त डी या शाश्वत विकासात संशोधन करण्याबरोबर काम करतो। म्हणजे बघा डी कुठं करतोय, डी हा शाश्वत विकासात काम करतोय आणि डी सोबत है ना। फक्त म्हटलंय, फक्त म्हणजेच काय की या झेड मध्ये अजून कोणी येणार नाही, हे दोघच जण राहणार आहेत या संस्थेमध्ये। लक्षात ठेवा की फक्त झेड सोबत, फक्त डी सोबत म्हटलंय, याचा अर्थ काय की या संस्थेमध्ये अजून दुसरं कोणी राहणार नाही, फक्त सी आणि डी राहतील। नेक्स्ट काय तर बघा, एल हा जलसुगीत संशोधन करतो, एल हा कुठं करतोय जलसुगीत संशोधन करतो, आणि ए काम करतो त्या संस्थेत काम करत नाही। ज्या ठिकाणी ए असणार त्या ठिकाणी काय लक्षात ठेवा, मग आता जलसुगी म्हणजे काय, एकतर या ठिकाणी येणार किंवा या ठिकाणी येणार आहे। आता या ठिकाणी मला सांगा की हा ए आणि एम समान क्षेत्रात काम करतात, याचा अर्थ काय तर, आणि वाय सोबत, वाय मध्ये काम करत नाही, शाश्वत विकासात काम करत नाही। बघा इथं येणार नाही, या ठिकाणी सुद्धा काहीतरी येणार आहे बघा, शाश्वत विकास ए एम शाश्वत विकासात नाही, त्यामुळे यामध्ये येणार नाहीये। त्यानंतर वाय मध्ये म्हणजे या ठिकाणी पण येणार नाहीये है ना। झेड मध्ये आता कोणी येणार नाही, त्यामुळे हा पण गेला, राहिले काय तर हे दोनच राहिलेत, हे दोनच राहिलेत कोणासाठी तर एम राहिलेत। एम साठी बघा हा एक ब्लॉक आणि हा एक ब्लॉक राहिलाय, हे दोनच ब्लॉक राहिलेत एम साठी, म्हणजे ए आणि एम साठी। इथं काय म्हटलंय की एल हा जलसुगीत संशोधन करतोय, याचा अर्थ एल इथं येणार आणि एम काय येणार तर एम इथं येईल है ना। सरळ आपल्याला मिळाले, जलसुगीत काम करतोय, ए काम करतोय, त्या संस्थेत काम करत नाही, सॉरी एल या ठिकाणी आहे, हा एल मग आता या ठिकाणी येणार नाही, कारण ज्या संस्थेमध्ये हा काम करतोय त्या ठिकाणी काहीतरी हे येणार नाही बरोबर। म्हणजेच काहीतरी एल या ठिकाणी येणार नाही, एम इथे येईल बरोबर, एल दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी येणार, बघू कोणत्या ठिकाणी येणार ते। ओ हा सौर ऊर्जा क्षेत्रात काम करत नाही, ओ कुठं लक्षात घ्या की सौर ऊर्जा क्षेत्रात काम करत नाही, सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये या ठिकाणी कोणतर ओ आहे तो काम करणार नाहीये। नेक्स्ट काय म्हटले बघा, आता प्रश्न वाचून घेऊ की कोणत्या संस्थेत, अजून आपले काही ब्लॉक्स भरायचे बाकी राहिलेत है ना। प्रश्न वाचून घेऊ, काय म्हटले की कोणत्या संस्थेत किंवा संस्थात किमान एक तरी संशोधक सौर ऊर्जा क्षेत्रात काम करतो, याचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडायचे। आता सौर ऊर्जा जर म्हटलं तर आपल्याला माहित आहे की हा झेड तर काहीतरी मॅन्डेटरी आहे, कारण झेड मध्ये कोणतर सी आहे हा काम करतच आहे
झेड काय तर सी झेड मध्ये कोणतर सी हा काम करतोच. आणि बघा की जर पर्याय जर बघितले, कारण पझलचे बरेच प्रश्न असतात, फक्त एलिमिनेट, फक्त प्रश्न वाचा, ऑप्शन्स बघा, लगेच सॉल्व्ह करता येतात. काय म्हणते की झेड मध्ये पाहिजेच पाहिजे, याचा अर्थ काय की झेड वगळता येणार नाही, याच्यामध्ये झेड नाही, यामध्ये झेड नाही, पण यामध्ये फक्त एकच पर्यायामध्ये काय तर झेड आहे. याचा अर्थ आन्सर काय येणार तर 2 येणार आहे. कारण प्रश्न काय विचारले की कोणत्या संस्थेत किंवा संस्थात किमान एक तरी संशोधक, किमान एक तरी कोण आहे तर तो सी आहे. किमान एक तरी संशोधक सौर ऊर्जा क्षेत्रात काम करतो, सौर ऊर्जा क्षेत्रात, तो कोण आहे तर तो झेड आहे. आणि एक्स पण आलेलाच आहे, एक्स झेड व एक्स दोन्ही पण आपण काढले, याचा अर्थ आन्सर काय येणार तर तो सेकंड येणार आहे. पण पझलचे प्रश्न बघा की टाइम कन्झ्युमिंग जास्त असतं. ज्यांनी हा पूर्ण टेबल भरण्याचा प्रयत्न केला असेल त्यांनी लक्षात ठेवा की त्यांना काय लागलं तर टाइम हा भरपूर लागला असेल है ना, आणि वेळ आली तर कदाचित टेबल पण भरला नसता, बरोबर. पण आयोगाद्वारे असे मुद्दाम प्रश्न विचारले जातात की ज्याद्वारे काय तर तुमचा टाइम वेस्ट झाला पाहिजे, तुमचा टाइम गेला पाहिजे त्याच्यामध्ये है ना. पण प्रश्न असतात काय तर फार सोपी असतात. ऑप्शनकडे थोडं लक्ष देत चला पझलचे प्रश्न सॉल्व्ह करताना. नेक्स्ट बघा पुढचं काय आहे तर सोबतच्या आकृतीत ABCD या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांचा नकाशा दाखविलेला आहे. तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून, बघा हा इथं A आहे, B आहे, C, D, E आहे है ना, कोणत्याही वसाहतीपासून सुरू करून 7ही मार्गांवरून 7 मार्ग आहेत. एकदा आणि फक्त एकदाच चालावे लागेल, एकदा आणि काय तर फक्त एकदाच चालावे लागेल अशा मार्गांची रचना करायची आहे. जेथून सुरुवात केली ते शेवट व्हावा अशी अपेक्षा नाही, ही अपेक्षा नाही. सुरुवात कुठूनही करा, कुठेही संपवा, फक्त प्रत्येक मार्गावरून एकदा आणि एकदाच काय तर चालायचं आहे. अशा मार्गाची सुरुवात किती ठिकाणांवरून करता येईल ते आपल्याला काढायचंय. बघा मी एक मार्ग सांगतोय, तुम्ही कोणताही मार्ग घ्या. एक आपण चुकीचा मार्ग आधी समजून घेऊ की तो का नाही येत म्हणून. बघा जर मी A पासून सुरुवात करतोय आणि सपोज मी B ला गेलोय आधी, त्यानंतर मी इथं गेलोय, इथं गेलं, तर आता मला काय करायला लागेल, हे मार्ग कव्हर करण्यासाठी या मार्गावरून किंवा या मार्गावरून परत यावं लागेल. आपल्याला परत जायचं नाहीये, एकदा आणि फक्त एकदाच जायचंय, बरोबर. दुसऱ्या कोणत्या मार्गावरून जर गेलं, लेट्स से की आपण कन्सिडर करू की D वरून जर गेलं, तर बघा इथं गेलोय, हे असं गेलंय, पण आता या मार्गाला जाण्यासाठी इथं काय तर आपल्याला जावं लागेल. परत एखादी मार्ग घेऊ की E पासून जर गेलं, तर बघा की इथं E पासून इकडे आलोय मी, B ला गेलोय, इकडे गेलोय सपोज, त्यानंतर इकडे गेलोय, मग हा मार्ग एक राहिलाच, राईट. जर तुम्हाला थोडंसं जर विचार केलं तर तुम्हाला एक जागा सहज अशी मिळते, ती म्हणजेच काय तर A पासून है ना. कारण A पासून बघा काय तर एक मार्ग सपोज असं गेलाय, D ला गेले, A पासून C, D, त्यानंतर परत A ला गेले, परत त्या जागेला व्हिजिट केलं तर चालेल, फक्त मार्ग रिपीट व्हायला नाही पाहिजे. त्यानंतर A पासून B पर्यंत परत काय तर D ला गेले, परत E ला गेले आणि परत काय तर B ला गेले. बघा सुरुवात कुठून केली आपण, E पासून है ना. मी इथं वाटल्यास लिहून घेतो की A C D B, A C D, D नंतर परत A, परत A नंतर काय तर B, B नंतर D आणि त्यानंतर काय तर E आणि B है ना. हा मार्ग असायला पाहिजे है ना. कोणत्या मार्गाने गेलोय एकदा फक्त परत रिपीट करून सांगतोय बघा की A C D B E है ना. या मार्गाने काय तर आपण गेलोय, राईट. इथून चालू केलं आणि शेवट कुठं झालं तर B ला झालंय. याच मार्गावरून जर मी रिपीट आलो तरी पण मिळेल, बघा हा असं मिळेल, हा असा मिळणार आहे. याचा अर्थ काय की 2 मार्ग तरी मिळाले. आणि एक थोडंसं लॉजिकल विचार करा की ज्या मार्गावरून तुम्ही जातात त्या मार्गावरून तुम्हाला परत यावंच लागेल. याचा अर्थ काय की जर तुम्हाला एक मार्ग मिळाला तर 2 मिळेल, 2 मिळाले तर 4 मिळतील, बरोबर ना. याचा अर्थ ती समसंख्याच असायला पाहिजे. जर तुम्हाला फक्त हा एक मार्ग जरी सापडला तरी पण तुम्हाला आन्सर सहज मार्क करता येईल, तो म्हणजे काय तर 2. दुसरा कोणताच पर्याय नाही आहे ज्यामध्ये काय तर समसंख्या आहे म्हणून. आन्सर काय तर फक्त 2च आहे. हे 2 मार्ग आहेत, एकदा सरळ जा आणि एकदा काय तर उलट जा. याच 2 मार्गावरून काय तर तुम्हाला जावं लागेल. नेक्स्ट, प्रतिमांचा चौकटी काळजीपूर्वक वाचून अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी उचित पर्याय तुम्हाला निवडायचे. बघा आकृती थोडीशी क्लिअर नाही आहे, आयोगाद्वारे अशी दिलेली आहे, बघू काय आहे नेमकं याचा आन्सर. बघा इथं जर आपण कन्सिडर केलं की हे 2 ॲरो दाखवलेले आहेत, इथं यांचा अँगल किती आहे तर 135 आहे, इथं याचा अँगल किती आहे तर 180 आहे, आणि या ठिकाणी अँगल किती आहे तर हा आहे किती तर हा आहे 45 है ना. यांची जर मी बेरीज केलं तर ते किती मिळत आहे तर बघा 135 आणि 45, 180 आणि 180 म्हणजे किती झाले तर हे 360 मिळाले है ना. परत यांच्यामध्ये पण काढून घेऊ, हा आहे किती तर 135 आहे, हा इथं परत आहे किती तर हा सुद्धा 135 आहे, आणि इथं आहे किती तर हा आहे किती तर 90 आहे. 135 आणि 135 270 आणि काय तर इथं 90 म्हणजे हे सुद्धा किती झाले तर 360 झाले. इथं अँगल बघू किती आहे बघा, इथं अँगल आहे किती तर हा 90 आहे,
आणि या ठिकाणी अँगल आहे किती, तर हा 90 आहे. मला बेरीज टोटल पाहिजे किती, तर ते 360 पाहिजे. याचा अर्थ 190 आणि 90 180 झालं. अजून मला 180 लागणार आहे. ज्या आकृतीमध्ये दोन ॲरोमधले अँगल हा 180 आहे तो पर्याय असणार आहे. यामध्ये दिसत नाही, यामध्ये नाही, यामध्ये दिसत आहे क्लिअर आहे ना. एकतर हा असेल किंवा इथं सुद्धा काय तर इथं सुद्धा आहे. म्हणजे या दोन पर्यायापैकी एक असणार आहे ना. फक्त आयोगाचा आन्सर मी तुम्हाला सांगतो की तिसरा पर्याय दिलेला आहे. थोडासा मला डाऊट आहे कारण इथं डायग्राम पूर्ण क्लिअर नाही आहे. त्यासोबतच आता राहिले काय की ह्या काही रेषा इथं अशा दिलेल्या आहेत, ह्या रेषा काही दिलेल्या आहेत. याचा लॉजिक नेमकं काय आहे, कारण ते एकदम पूर्ण क्लिअर दिसत नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. पण आयोगाने काय तर हा आन्सर दिला आहे. म्हणजे 2 पैकी काय तर म्हणजे 4 पैकी आपण 2 तर एलिमिनेट केलेत. त्याचा लॉजिक आपल्याला मिळालेला आहे. नेमकं शोधण्याचा प्रयत्न करा. जर मिळाला तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा की नेमका आयोगाने हाच काय सांगितलेला आहे. आन्सर आयोगाने तिसरा दिलेला आहे. नेक्स्ट बघा पुढचं काय, मी पाली या गावात राहतो आणि मला जवळपास राहणाऱ्या उपचार करून घेणाऱ्या नेली, तेली आणि सेली या गावातील ग्राहकांना भेट द्यायची आहे. सर्व गावे द्विमार्गी रस्त्याने जोडलेली आहेत. पाली ते नेली मार्ग 31 किलोमीटर आहे. बघा मी डायग्राम काढून घेतो इथंच. सोपा आहे अगदी प्रश्न की पाली ते काय म्हटलंय, पाली ते नेली हा किती आहे तर हा 31 किलोमीटरचा आहे. तेली ते पाली किती आहे तर बघा इकडे सपोज मी तेली कन्सिडर केलं तर तो किती आहे तर तो आहे 20. सेली ते पाली हा इथं पाली आहे आणि इथं काय तर ह्या सेलीपर्यंत तो किती आहे तो आहे 22. नेली ते तेली 16 किलोमीटर. कुठं आहे नेली आणि हा तेली हा किती आहे हा आहे 16 किलोमीटर. तेली ते सेली हा तेली आहे आणि हा सेली आहे, हा आहे किती हा आहे 18 किलोमीटर. नेक्स्ट आहे काय सेली ते नेली हा किती आहे हा आहे 26 किलोमीटर है ना. बघा अशी काहीतरी डायग्राम येणार. असे सगळे गावं आहेत ते एकमेकांशी जुळलेले आहेत. सर्व ग्राहकांना भेटी देऊन पालीला परत येण्यासाठी मला कापावे लागणारे किमान अंतर शोधायचंय. मी आहे कुठं तर पालीला आहे आणि काय तर सर्व गावांना भेटी देऊन मला परत पालीलाच यायचंय आणि कमीत कमी अंतर कोणता असेल तो काढायचंय. आता कमीत कमी अंतर म्हणजे काय की या सगळ्या अंतरांची आपल्याला काय करावं लागेल तर बेरीज करावी लागणार आहे. हा बरोबर. आणि बेरीज जर करायची असेल आणि किमान अंतर काढायचं असेल जो सगळ्यात जास्त डिस्टन्स आहे ना त्याला सगळ्यात आधी आपण अवॉइड करून बघू, त्याला आपण निग्लेक्ट करू की तो जर सोडला तर सगळ्यांना भेट देऊन येता येईल का है ना. काय करू आपण सगळ्यात जो जास्त आहे म्हणजे काय तर जो 31 किलोमीटरचा अंतर आहे ना तो सोडण्याचा प्रयत्न करू आपण. तर मग शक्य आहे का तर बघा मी सपोज कन्सिडर करतोय की पालीवरून सेलीला गेलोय, त्यानंतर नेलीला गेलोय. मला सगळे काय तर विजिट द्यायचे आणि परत पालीला काय तर वापस जायचे. त्यानंतर मला तेलीला गेलोय आणि त्यानंतर काय तर मी सपोज इकडे आलोय है ना. कोणतं गाव सुटलंय का इथं नाही है ना. म्हणजे सरळ इथे जी डायग्राम काढली आहे मी रोम्बस त्याची फक्त आपण ॲडिशन करून बघू. आणि एक राहिले काय तर हा 18 सुद्धा राहिलो म्हणजे आपण 18 सुद्धा म्हणजे एखादी अवॉइड करून आपण 18 पण ॲड करू शकतो. बघू ते पण शक्य आहे का म्हणून. ठीक आहे बघा आता इथं जे ॲडिशन करता येईल ती कोणती आहे तर बघा 22 म्हणजे पालीवरून सेलीला गेलोय, त्यानंतर मग नेलीला म्हणजे काय तर 26, त्यानंतर हा आहे किती तर हा 16 आहे. तेली ते नेली 16 आहे आणि त्यानंतर काय तर 20 है ना. या सगळ्यांची ॲडिशन जर केली तर किती येणार बघा 22 आणि हे 26 48 आणि 20 68 आणि 10 78 आणि 6 म्हणजे किती झाले तर हे 84 झालेत. किती झाले तर 84 है ना. हा एक मला 84 ऑप्शन मिळाला. आता जर मी सगळ्या ऑप्शनमध्ये जर थोडंसं शोधायचा प्रयत्न केला तर 84 एक ऑप्शन आहे. यापेक्षा हे तर मोठे आहेत, आपल्याला किमान काढायचे ना, त्यामुळे दुसरा आणि तिसरा तर येणार नाही. आणि मला सांगा की हा 84 आणि तो 83 आहे, असा कोणता जर आपण डिस्टन्स जर चेंज केला तर तो 83 येऊ शकतो. फक्त एकनच कमी येणार आहे असं शक्यच नाही आहे ना. कारण डिस्टन्स बघा की डिस्टन्स जो फरक आहे ना तो 1 2 3 मध्ये कोणाचाच नाही आहे, खूप जास्त फरक आहे है ना. म्हणजे जर मी तुम्हाला सपोज कुठल्या एखाद्या डिस्टन्स जर कमी करून जर 18 जरी घेतो म्हटलं तरी पण 83 येणार नाही आहे, फक्त एक कमी होणार नाही आहे. त्यामुळे आन्सर येणार काय तर तो 84 येणार आहे. किमान अंतर तो किती असेल तर तो 84 असणार आहे. नेक्स्ट बघा पुढचा आहे ॲनालिटिकल रिझनिंगचा प्रश्न. सध्या या टॉपिकचे प्रश्न खूप जास्त वाढलेले आहेत. ऊर्जेच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाची गरज असते. बघा काय म्हटलंय की ऊर्जेच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीसाठी विविध प्रकारची ऊर्जा आपल्याला गरज असते आणि त्याच्यासाठी काय तर जीवाश्म इंधनाची काय तर गरज असते. त्याचा आपण वापर करत आहोत, जसं पेट्रोल, डिझेल आहे, नॅचरल गॅस आहे है ना. नेक्स्ट अणुविखंडन वा विलगीकरण. म्हणजे अणुविखंडन काय
विखंडन म्हणजेच काय तर ज्याला न्यूक्लिअर फिशन म्हणतात आणि काय तर विलिनीकरण म्हणजे काय तर न्यूक्लिअर फ्युजन आहे. प्रक्रिया मोठ्या प्रमाणात काय तर ऊर्जेचे उत्पादन करते. जैव इंधनाचा वापर करत नसल्याने अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण काय तर कमी करते. म्हणजे आपण जीवाश्म इंधनाची जर यूज करतो पण त्या जागी जर आपण अणुविखंडन किंवा विलिनीकरण जर यूज केलं म्हणजे अणुऊर्जा जर यूज केलं तर प्रदूषण काय तर कमी करता येईल. काटेकोरपणाने व्यवस्थापन करून अणुकचऱ्याची समस्या सुटू शकते है. पण या सगळ्यामधून जर अणुऊर्जा जर आपण यूज करत असताना तयार करत असताना पण त्याच्यातून काय तर अणुकचरा तयार होऊ शकतो. पण त्याची जर आपण विल्हेवाट चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन चाललं असेल तर त्याची सुद्धा आपण चांगली विल्हेवाट लावू शकतो है ना. पुढील पर्यायामधून वरील विधानावर आधारित सर्वात उचित अनुमान काय तर आपल्याला निवडायचे. सर्वात उचित अनुमान काय म्हटले बघा. जैव इंधने वापरून निर्माण केलेली ऊर्जा विविध स्वरूपाच्या प्रदूषणात भर टाकते. हे असं या ठिकाणी एक्झॅक्ट म्हटलं नाहीये है ना. जरी भर टाकत असेल तरी पण बघा की हा पूर्ण चारही सेंटेन्स मिळून हा हे म्हटलेलं नाहीये किंवा हा सगळं अनुमान याच्यातून काढता येत नाही. कारण इथं बघा की जर तुम्हाला थोडक्यात जर म्हटलं सांगायचं म्हटलं या सगळ्यांना चारही याला जर आपण जर कंबाईन जर करायचं म्हटलं तर आपल्याला एका सेंटेन्समध्ये कसं काढता येईल ना ते फक्त थोडंसं स्वतःच विचार करून बघा. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर न सहज मिळेल. काय म्हटलं इथं की ऊर्जा जीवाश्म इंधनामुळे होतं काय तर प्रदूषण निर्माण होतं. पण अणुऊर्जा वापरली तर हा प्रदूषण आहे हा कमी करता येईल. पण अणुकचऱ्याचा प्रॉब्लेम पण व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट म्हणून काय तर तो पण सॉल्व्ह करता येईल. अशा सगळ्या गोष्टी काय तर या एका सेंटेन्समध्ये कव्हर झाल्या. बघू कोणत्या याच्यामध्ये आहे ते है ना. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की हा जो पॅसेज आहे ना हे जे 4 सेंटेन्स आहे हा ऊर्जेचा किंवा जीवाश्म इंधनाबद्दल म्हणण्यापेक्षा हा आहे कशाबद्दल तर हा आहे अणुऊर्जाबद्दल आहे आणि त्यातून जो कचरा निघतोय त्याच्याबद्दलचा आहे असं आपल्याला जास्त म्हणता येईल. कारण याच्याबद्दल बघा की जीवाश्म इंधनाचा एकच सेंटेन्स आहे आणि अणुऊर्जेचे 3 सेंटेन्स आहे ना. त्यामुळे हा पॅसेज आहे काय तर जास्त अणुऊर्जेबद्दलचं काय तर हे 4 सेंटेन्स दिलेले आहेत है ना. नेक्स्ट बघा त्यामुळे हा पर्याय एवढा उत्तम आहे. बघा काय म्हटलं आपल्याला सर्वात उचित म्हटलंय ना. म्हणजे उचित तर बाकीचे पण असतीलच पण सर्वात उचित काढायचं आहे आपल्याला. त्यामुळे पहिला तर येणार नाही. नेक्स्ट काय तर बघा जैव इंधनाची गरज नसल्यामुळे अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे. आपल्या जैव इंधनाची गरज नसल्यामुळे असं तर म्हणत नाहीये है ना. त्यामुळे हा तर नाही. नेक्स्ट काटेकोर कचरा व्यवस्थापन करता येत असल्यामुळे प्रदूषण समस्या तसेच जैव इंधनाचा वापर टाळून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळवण्याचा अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे. एक्झॅक्टली सगळं बघा मी तुम्हाला जो सांगितलं होतं ना तोच इथं दिले. या चारहीला कंबाईन करून काय तर तिसऱ्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे सर्वात उचित काय म्हणतील आपल्याला तिसरा पर्याय आहे. नेक्स्ट एकदा चौथा वाचून घेऊ बघा. जैवाश्म इंधनाचा दुष्काळ तसेच ऊर्जेची कमतरता या सगळ्याचा दुष्काळाबद्दल वगैरे या ठिकाणी अजिबातच मेन्शन केलेलं नाहीये. हे फक्त काय असतं आपल्याला एक्स्ट्रा माहिती असते त्यामुळे काय तर आपण अशा वेळेस गोंधळून जातो. फक्त आपल्याला पॅसेज बद्दलच तेवढं विचार करायचा आहे. ऊर्जेची कमतरता यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा निर्मिती करण्याला अन्याय पर्याय नाही. हा येणार का हा तेवढा योग्य नाही. आन्सर येणार काय तर थर्ड येणार आहे. नेक्स्ट बघा परत एक प्रश्न सिमिलर आहे जो ॲनालिटिकल रिझनिंगचाच आहे. काय तर बघा दीर्घ मुदतीच्या कैद्यांना तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांना राज्य शासनाकडून पुरेसे निवृत्ती वेतन म्हणजेच काय की ज्यावेळेस ते जेलमधून सुटतायत त्यावेळेस काय तर त्यांना निवृत्ती वेतन द्यायचं असे सुचवले गेले आहे. हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेचच धुडकावून लावली आहे. बघा काय आहे की काही लोक असे म्हणतात की त्यांना निवृत्ती वेतन द्यायला पाहिजे ज्यामुळे ते परत गुन्हेगारी म्हणजे त्यांना जर इन्कम सोर्स असेल त्यांच्याकडे किंवा त्यांचा सफिशियंट जर त्यांना फायनान्स मिळत आहे ना ज्याद्वारे ते स्वतःचा बिझनेस इस्टॅब्लिश करू शकतात किंवा ते स्वतःचं पोट भरू शकतात तर अशा वेळेस ते गुन्हेगारीकडे जाणार नाही. आणि म्हणून काय तर काही जण काय सुचवत आहेत की निवृत्ती वेतन असायला पाहिजे. पण यासोबतच बाकी काही लोक असे सुद्धा आहेत की ज्यांना काय वाटतं की हा काय तर गुन्ह्याबद्दलचं पारितोषिक आहे म्हणजे जेलमधून सुटू नये आणि त्यानंतर त्यांना पेन्शन आहे वेतन आहे राईट. तर मग अशा वेळेस काहींना काय तर ते चुकीचं वाटतंय. काय म्हटलंय बघा कैद्यांच्या निवृत्ती वेतनाची पाठराखण करणाऱ्यांनी म्हणजे जे पाठराखण करत आहेत जे म्हणतायत की निवृत्ती वेतन असायला पाहिजे करणाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावण्यावर टीका करताना दावा केला आहे की या टीकाकारांनी हे समजून घ्यायला हवे. मग जे पाठराखण करणार आहेत ते काय म्हणतील जे अपोज करणार आहेत त्यांना काय ते समजून सांगतील की का असं होत आहे जे आपल्याला या काय तर रिकाम्या जागेत भरायचं आहे. म्हणजे आपल्याला एक मुद्दा असा एक पॉईंट असा शोधायचा आहे जो काय म्हणताय की जो निवृत्ती वेतनाच्या फेवरमध्ये आहे असा मुद्दा आपल्याला शोधायचा आहे. बघा वरील विधानाची पूर्ती करणारा सर्वात तर्कसंगत म्हटले. परत इथं पण वर्ड आले काय तर सर्वात म्हणजे कदाचित चारही बरोबर असू शकतात पण इथं आहे काय तर आपल्याला सर्वात चांगलं तर्कसंगत शोधायचं आहे. बघा गुन्हा प्रतिबंधापेक्षा गुन्हेगाराला शिक्षा मिळणे महत्त्वाचे आहे
हा म्हणता येणार का? हा म्हणता येणार नाही. हा तर म्हणजे त्या निवृत्ती वेतनाच्या फेवरमध्ये यामध्ये काहीच सांगितलेलं नाहीये. गुन्हा प्रतिबंध हा महत्त्वाचा प्रश्न नाही. एक्झॅक्टली गुन्हा प्रतिबंधच तर महत्त्वाचा मुद्दा आहे. निवृत्ती वेतन का द्यायचं आहे? कारण त्यांनी परत गुन्हेगारीकडे वळायला नाही पाहिजे, म्हणजेच काय तर गुन्हा प्रतिबंध आहे. नेक्स्ट, गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणे महत्त्वाचे आहे. गुन्हा प्रतिबंधासाठी काय तर दूरगामी, एक्झॅक्टली हा निवृत्ती वेतन का देत आहे? कारण हा दूरगामी परिणाम आहे. हा लगेच त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळणार नाही, पण काय तर आपल्याला काही कालांतराने त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळेल की त्यातले किती लोक हे परत गुन्हेगारीकडे वळलेत आणि किती नाही वळलेत. आपल्याला हे काय तर हे आपल्याला इथून पाहायला मिळता येईल. त्यामुळे दूरगामी उपाय हे आपल्याला काय तर इथून काढता येणार आहे. एक्झॅक्टली म्हणून काय तर तिसरा पर्याय हा योग्य आहे. पण एकदा चौथा पण वाचून घेऊ, कारण आपल्याला सर्वात तर्कसंगत विचारले. बघा, तुरुंगातून सुटल्यानंतर काय होते याची कायद्याचा संबंध नाही. हा पण म्हणता येणार आहे का? म्हणता येणार नाही. त्यामुळे अगदी सोपा प्रश्न होता. तिसरा काहीतरी योग्य आहे. फक्त ते समजून घ्या की प्रश्नाचा पॅटर्न नेमका काय आहे, कोणते वर्ड, जसा तर्कसंगत म्हटले, सर्वात तर्कसंगत म्हटले, तर हे वर्ड्स थोडे समजून घ्या. जसं मागच्या प्रश्नामध्ये सर्वात उचित अनुमान होता, हे जर तुम्ही समजून घेतले, पॅसेज समजून घेतलं, तर प्रश्न काढायला, आन्सर काढायला, प्रश्न सॉल्व्ह करायला फार काही कठीण राहत नाही. नेक्स्ट काय तर बघा, एक्सच्या ज्या किमतीसाठी x² / 4 + x/2 - 4 या राशीचे मूल्य 0 ते 4 या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे, ती आपल्याला काहीतरी निवडायचं आहे. सोपा आहे अगदी. एक पर्याय एक्सच्या जागी ठेवून बघू आपण. काय म्हटले? दरम्यानची 0 ते 4 या दरम्यानची नैसर्गिक संख्या निवडायची. पहिला पर्याय ठेवलं तर काय येणार बघा, एक्सच्या जागी 3 जर ठेवलं तर x² म्हणजे 9/4 आणि काहीतरी इथं 3/2 - 4 है ना. हा जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला क्लिअर लक्षात येते की हा सगळा आहे काय तर पॉईंटमध्ये आन्सर येणार. कारण हा पॉईंटमध्ये आहे, हा पॉईंटमध्ये आहे. या दोघांची ॲडिशन करून काही होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या होणार तर नाही आहे. त्यामुळे 0 ते 4 मधील नैसर्गिक संख्या याचं उत्तर येणार नाही. हे क्लिअरली दिसत आहे. बघा, जर तुम्ही सॉल्व्ह करत बसले तर आहे काय तर तुमचा वेळ वाया घालणार आहे. पण तुमचं जर बेसिक्स क्लिअर आहे तर तुमचा आन्सर न थोडं लवकर येतं. नेक्स्ट, आता मी इथं 4 ठेवून बघतो, म्हणजे हा तर येणार नाही. 4 जर ठेवलं तर 4चा वर्ग म्हणजे 16 भागाकारामध्ये 4 आणि इथं 4/2 - 4 है ना. इथं आता क्लिअर दिसत आहे की भाग जाणार संख्या आहेत म्हणून, है ना. आणि काय ते बघा, 16 भागाकारामध्ये 4 म्हणजे काय तर 4 येणार. 4/2 म्हणजे किती येणार तर हे 2 - 4 है ना. 4 आणि 2 6, 6तून 4 गेले किती राहणार तर 2. आणि हा जो उत्तर आहे हा 0 ते 4 मधलाच आहे आणि म्हणून आन्सर येणार काय तर सेकंड पर्याय. नेक्स्ट, पुढचा प्रश्न काय तर बघा, घाई असल्याने असिफा आणि अजिता उतरण्यासाठी असलेल्या सतत सरकत्या जिन्यावरून, सतत सरकता जिना म्हणजेच काय तर ज्याला आपण एक्सलेटर म्हणतो, जे मॉलमध्ये किंवा रेल्वे स्टेशनला वगैरे जे असतात है ना, तर अशा वेळेस काय तर त्याला काय म्हणतात सरकता जिना. बघा, त्याच्यावर काय असतं की जिना जो आहे ना, जो एक्सलेटर आहे त्याच्या पायऱ्या आहेत हे काय तर कंटिन्युअसली काय तर चालूच असतात है ना. जमिनीवर पोहोचण्यासाठी असिफा आणि अजिता अनुक्रमे किती 40 आणि 60 पायऱ्या उतरतात. असिफा किती उतरत आहेत तर 40 आणि अजिता किती आहे तर ते 60 आहेत है ना. ज्या वेळेत अजिता 3 पायऱ्या उतरते तेवढ्याच वेळात असिफा 1 पायरी उतरते. जिना सरकत नसेल तर प्रत्येकाला उतराव्या लागणाऱ्या एकूण पायऱ्याची संख्या आपल्याला निवडायची आहे. म्हणजे जर जिना उतरत नाहीये, स्वतःहून उतरत नाहीये, तो थांबलेला आहे आणि अशा वेळेस काय तर असिफा किंवा अजिताला जर उतरायचं आहे तर किती पायऱ्या उतरायला लागतील. म्हणजे सिंपल असं विचारलं की त्या एस्केलेटरला एकूण किती पायऱ्या आहेत ते आपल्याला काढायचे आहे ना. बघा, सोपा म्हणजे थोडंसं म्हणू की आपला कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, स्पीड टाइम डिस्टन्सचाच प्रश्न आहे, पण हा एस्केलेटरशी रिलेटेड आहे. हा सिमिलरली बोटचे जे प्रश्न असतात किंवा एरोप्लेनचे जे प्रश्न असतात त्याच्याशी रिलेटेड किंवा सिमिलर त्या टाईपचा प्रश्न आहे. पण थोडासा एस्केलेटरचे आतापर्यंत 1-2 प्रश्न विचारलेत आयोगाने, तर थोडासा हा टॉपिक थोडं चांगलं करा, कारण थोडेसे प्रश्न आहेत ते कॉम्प्लिकेटेड असतात. बघा काय आहे तर मी कन्सिडर करतोय की सपोज जिन्याला ज्या एकूण पायऱ्या आहेत है ना, म्हणजे जो सरकता जिना आहे एक्सलेटरच्या ज्या एकूण एक्सलेटरच्या ज्या स्टेप्स आहेत त्या मी पायऱ्या ज्या आहेत त्या मी एकूण कन्सिडर करतोय की त्या किती आहेत तर त्या आहेत किती तर x आहेत है ना. मग आता याच्यावरून आपल्याला क्लिअर लक्षात येते बघा की जो असिफा आहे असिफा काय करताय तर असिफा त्या एक्सलेटरवरून ज्यावेळेस उतरत आहे तर ती किती पायऱ्या उतरत आहे तर ती 40 पायऱ्या उतरत आहे बरोबर. आता बघा की ज्या वेळेस असिफा असू द्या किंवा अजिता असू द्या किंवा कोणी एखादी व्यक्ती असेल जर ती सरकत्या जिन्यावर उतरत आहे तर याच्यामध्ये 2 वेग असतात. 2 वेग कोणते असेल, एक तर त्या पायऱ्या कंटिन्यू चालू आहे तो एक वेग झाला आणि जर स्वतःहून जर कोणी उतरत आहे तर तो पण एक वेग झाला. म्हणजे असे 2 वेग आहेत आणि म्हणून काय म्हणू आपण की असिफाला 2 वेग आहेत आणि अजिताला सुद्धा काय तर 2 वेग आहे. पण या 2 वेगामध्ये एक लक्षात ठेवा की जो एक्सलेटरचा वेग आहे तो काय तर दोघांसाठी पण काय असणार तर तो कॉमन असणार आहे, तो कॉन्स्टंट असणार आहे. हा फक्त एवढं जर तुम्ही समजले तर प्रश्न सॉल्व्ह करायला काय तर सोपी आहे.
है ना. बघा आता काय आहे की असिफा किती उतरत आहे मी कन्सिडर करतोय की असिफाला जो टाइम लागत आहे तो किती लागत आहे तर तो आहे तो किती तर टाइम आहे आणि या T1 टाइम मध्ये ती किती पायऱ्या उतरत आहे तर 40 पायऱ्या बघा 40 स्टेप्स आहे ती काय तर ती उतरत आहे बरोबर. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की असिफा असेल अजिता असेल कोणी जरी असेल त्यांचे दोन वेग असणार आहे. हा एक वेग झाला म्हणजे हा टाइम झाला हा डिस्टन्स झाला दोघांवरून काहीतरी वेग काढतील आपल्याला. पण त्यासोबतच अजून एक्सिलेटरचा पण वेग आहे तो किती असणार आहे तर बघा की असिफाला T1 टाइमच लागत आहे पण त्या T1 टाइम मध्ये एक्सिलेटरचा किती स्टेप्स पुढे निघून गेलेत ते कसं काढता येईल आपल्याला तर हे एक्स पायऱ्या बघा टोटल पायऱ्या किती आहेत तर एक्स पायऱ्या आहेत. या एक्स पायऱ्यापैकी 40 पायऱ्या कोणी उतरल्या तर ती असिफानेच उतरलेल्या आहेत म्हणजे उरलेल्या पायऱ्या त्या एक्सिलेटरद्वारे उतरल्या असतील कारण तो मुव्हिंग आहे. मग राहिल्या किती तर x-4 x-40 एवढ्याच फक्त काय तर स्टेप्स ह्या कोण उतरणार तर एक्सिलेटरद्वारे स्वतः उतरणार आहे आणि असिफा स्वतःहून किती तर 40 उतरणार आहे. सिमिलरली बघा अजिता किती आहे तर अजिताला मी कन्सिडर करतोय की T2 टाइम लागत आहे आणि अजिता किती तर 60 स्टेप्स उतरेल 60 स्टेप्स काय तर स्वतःहून उतरेल पण तेवढ्याच वेळेमध्ये एक्सिलेटर मग किती उतरणार आहे तर उरलेल्या ज्या असणार म्हणजे x-60 स्टेप्स हे कोणतर एक्सिलेटर उतरणार आहे. आता यावरून आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल हे सगळं तर बघा अजून एक मुद्दा आपल्याला इथे दिलाय की अजिता 3 पायऱ्या उतरते तेवढ्याच वेळात असिफा 1 पायरी उतरत आहे. याचा अर्थ काय की अजिताचा वेग हा असिफाचा वेगापेक्षा 3 पटीने जास्त आहे. बघा आता इथं कोणाचा वेग म्हटलं आपल्याला अजिताचा वेग हा अजिताचा जो वेग आहे हा स्वतःचा वेग आहे ना. हा वेग कोणापेक्षा म्हटलंय तर या असिफाच्या वेगापेक्षा 3 पटीने जास्त आहे. सरळ आपण असंच लिहून घेऊ तर बघा अजिताचा वेग किती आहे तर वेग जर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असतं त्यामुळे 60 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू है ना 60 डिवायडेड बाय T2 हा झाला अजिताचा वेग है ना आणि त्यासोबतच अजून कोणाचा वेग आहे तर तो 40 डिवायडेड बाय T1 है ना 40 डिवायडेड बाय T1 है ना डिस्टन्स अपॉन काय तर टाइम आणि इज इक्वल टू काय तर बघा आता अजिताचा वेग जो आहे हा किती आहे तर हा आहे 3 पट पुढे दिले इथं हा अजिता 3 पायऱ्या उतरत आहे. याचा अर्थ काय की हा जो अजिताचा जो टाइम आहे हा 3 पट आहे त्यामुळे इथं मी 3 लिहितो इथं लिहितो किती मी तर 1 लिहितोय है ना. आता या सगळ्यांवरून आपण हा आन्सर काढता येईल T1 आणि T2चा जो रेशो आहे ना तो आपल्याला काय तर तो आपल्याला सहज काढता येईल म्हणजेच काय की दोघांना किती वेळ लागला तो काढता येईल. क्रॉस मल्टिप्लाय करून घेतो तर काय ना तर बघा इथं 1 ने गुणाकार केलं तर T2 इज इक्वल टू 3 ने इकडे जर गुणाकार केलं तर 3 गुणाकारामध्ये 40 करतोय डिवायडेड बाय काय तर T1 है ना. मग आता इथं T1 इकडे जर घेऊन गेलं सॉरी इथं 60 आहे है ना इथं जर भाग दिला तर बघा की हे 60 आहे आणि हे 40 गुणाकारामध्ये 3 म्हणजे 120 आहे. इथं किती येणार तर हे 2 येणार आहे. याचा अर्थ T1 बाय T2 इज इक्वल टू काय येणार तर 2/1 T1 बाय T2 इज इक्वल टू किती येणार तर 2/1. याचा अर्थ काय की T1 कोणाचा टाइम होता असिफालाचा टाइम होता तिला अजितापेक्षा डबल टाइम लागत आहे असं आपण सरळ म्हणता येईल. कोणाला जास्त वेळ लागत आहे तर अजिताला असिफाला डबल टाइम लागत आहे अजितापेक्षा. असिफा काय तर थोडी स्लो आहे हे इथं पण लक्षात येतच आहे बरोबर. आता आपण T1 बाय T2 काढलं आपल्याला काढायचं काय आहे की x ची व्हॅल्यू काढायची आहे कारण जर एक्सिलेटर थांबला असेल तर अशा वेळेस किती पायऱ्या उतराव्या लागेल किंवा त्या एक्सिलेटरला किती पायऱ्या आहेत ते आपल्याला काढायचं आहे. आता अशा वेळेस सॉल्व्ह कसं करायचं तर बघा मी तुम्हाला आता थोडं सांगितलं की असिफा उतरेल किंवा अजिता उतरेल दोघांचा पण वेग हा तर वेगळा आहे पण एक्सिलेटरचा वेग जो म्हटलं होता हा बघा आता या ठिकाणी हा जो वेग आहे हा काय असेल तर सारखाच असेल. मग अशा वेळेस x-40 डिवायडेड बाय T2 आणि त्यासोबतच काय तर हा x-40 डिवायडेड बाय T1 आणि x-60 डिवायडेड बाय T2 हे दोन्ही पण गोष्टी काय असतात तर सारखंच असेल कारण हे दोन्ही पण वेग कशाचे आहेत हे दोन्ही पण वेग एक्सिलेटरचेच आहेत है ना. यासोबत आपल्याला हे सुद्धा पुट करता येईल की T1 जर 2 असेल तर T2 काय असणार तर 1 असणार आहे. डायरेक्ट हे असं पुट करून देऊ. याचा अर्थ काय तर मी बघा इथंच कट करून लिहितोय की T1च्या जागी आपल्याला काय लिहायचे तर 2 लिहायचे आणि T2च्या जागी आपल्याला काय लिहायचे तर 1 लिहायचे कारण त्याचा रेशो आपण काय तर कॅल्क्युलेट केलेला आहे ऑलरेडी है ना. इथं काय येणार तर 1. बस आता क्रॉस मल्टिप्लाय केलं की आपल्याला सरळ x ची व्हॅल्यू काढता येईल कारण x काय तर तोच फक्त अननोन आहे आणि आपला अख्खा प्रश्न सॉल्व्ह झाला. बघा इथं x मायनस तिरपा गुणाकार करतोय x-40 इज इक्वल टू 2 × x 2x मायनस 2 × 60 120 है ना. नेक्स्ट
एक्स त्या बाजूला घेऊन जातोय त्यामुळे 2x - x x येणार 120 या बाजूला घेऊन आलं तर 120 प्लस होणार 120 - 40 = 80. सो x = किती आलं तर x = 80 आले. x = किती आले तर 80 म्हणजे सेकंड ऑप्शन आहे तो काय तर तो योग्य आहे. ठीक आहे. तर थोडासा बघा हा की कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. एक्सेटरचा प्रश्न आला तर थोडंसं काळजीपूर्वक सॉल्व्ह करा. थोडं टाइम लागतं पण जर तुम्ही आधी सॉल्व्ह केलेले असेल तरच ते सॉल्व्ह करता येणार आहे. आतापर्यंत दोनदा हे प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या की प्रश्न थोडेसे एक्सेटरचे अजून कोणकोणत्या टाईपचे प्रश्न असतात ते थोडंसं बघा. ते सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी रिस्क घेता येणार नाही आहे. ठीक आहे. आन्सर येणार काय तर याचा 80. नेक्स्ट, पुढे दिलेल्या अभिव्यक्ती अभ्यासून अपरिचित भाषेची संरचना ओळखा. यासाठी 2 गृहीतक वापरा. नियमाला अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीतून साधित नियत लागू पडतात. बघा काय दिले आपल्याला हे दुसऱ्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट जे केलं असतं ना त्याची काहीतरी माहिती दिलेली आहे. आता त्याची जर माहिती दिलेली आहे तर बघा ट्रान्सलेट जर करायचं म्हटलं तर आपल्याला त्याचं थोडंसं ग्रामर सुद्धा काहीतरी लक्षात घ्यावं लागतंच. आता लक्षात घ्यायचंय तर बघा काय काय दिले. कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. थोडं समजून घेऊ काय विचारले आपल्याला. ही तर माहिती दिलेली आहे. विल शी इट अ लॉट हे या भाषेत व्यक्त करणारा पर्याय निवडायचे. म्हणजे आपल्याला विल साठी कोड काय असेल, शी साठी काय असणार, इट अ लॉट यासाठी काय काय पर्याय असेल ना ते सगळं आपल्याला काहीतरी काढावं लागणार आहे. एक एक काढून घेऊ. बघा सगळ्यात आधी आपण जर काढलं की विल हा वर्ड कुठं आहे, या ठिकाणी दिसतोय आणि या ठिकाणी दिसतोय. अजून कोणत्या सेंटेन्समध्ये आहे का तर अजून कुठंच नाही आहे. मग असं कोणता वर्ड आहे जो या ठिकाणी काहीतरी कॉमन आहे. तर बघा मला या सगळ्यांमध्ये विल साठी जो कॉमन मिळतोय मला तर इथं यॉट पण यॉट हा सगळ्यांमध्ये दिसतंय. म्हणजे यॉट इथं पण आहे, यॉट इथं पण आहे, यॉट इथं पण आहे, यॉट इथं पण आहे है ना. फक्त यामध्ये यॉट नाही आहे. तर मग यॉटसाठी काय आहे तर बघा की इथं ईट आहे, इथं ईट आहे, इथं ईट आहे, इथं पण ईट आहे म्हणजे इटिंग आहेच पण या ठिकाणी नाही आहे. यावरून मला एक काढता येईल की यॉटसाठी कोड आहे काय तर ईट आहे. यॉटसाठी कोड आहे काय तर यॉट आहे. पण इथे एक लक्षात घ्या की अजून आहे काय, इटिंग अ लॉट जर म्हटलंय तर ले यॉट आहे ना. इटिंग अ लॉट म्हणजेच काय तर ले यॉट. याचा अर्थ इटिंग अ लॉट जर लिहायचं असेल तर मला काय म्हणता येईल इथं काय येणार तर ले यॉट येणार आहे. ले यॉट येणार आहे. ठीक आहे. तर आता इथून मला हा इटिंग अ लॉट याचा कोड तर मिळाला कारण बघा इथे इटिंग अ लॉट आहे. आता इथून आपल्याला शी आणि विल साठी पण काढून घेऊ. शी आणि विल साठी कोणता कोड आहे तर बघा इथं फक्त काय आहे तर इथं फक्त कॉमन हा क्वेश्चन मार्क आहे. विल बघा इथं विल आहे या ठिकाणी कॉमन. आता यॉट जर सोडलं आपण तर कॉमन राहिलं काय तर हा फक्त क्वेश्चन मार्क बाकी राहिले. याचा अर्थ विल साठी जो कोड आहे, विल साठी कोड आहे तो काय तर तो क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्क कशासाठी तर हा विल साठी आहे, विल साठी आहे. आता राहिले काय तर शी साठी कोड. शी कोणकोणत्या याच्यामध्ये सेंटेन्स मध्ये बघा या ठिकाणी आहे हा, या ठिकाणी शी आहे. अजून कुठं मिळते आपल्याला हा फक्त या एकाच ठिकाणी दिसतोय शी इट्स अ लॉट. यू विल इट, आय विल इट नथिंग, आर यू इटिंग अ लॉट ऑर लिटल, डिमांड एव्हरीथिंग है ना. म्हणजे याच ठिकाणी दिसतंय आपल्याला. फक्त या सेंटेन्समध्ये असं काय आहे जो फक्त या सेंटेन्समध्ये आहे. यॉट तर येणार नाही कारण तो शीला रिप्रेझेंट करतोय. ना बघा की ना राहिले, ना अजून कुठं मिळतोय का यामध्ये नाही आहे पण या ठिकाणी आहे है ना. याचा अर्थ ना तर येणार नाही, या ठिकाणी सुद्धा ना आहे. त्यामुळे राहिले काय तर पीओ. पीओ बघा की फक्त या एकाच मध्ये आहे का, इथं नाही आहे, यामध्ये पण नाही, यामध्ये सुद्धा नाही, यामध्ये सुद्धा नाही. याचा अर्थ या शी साठी कोड आहे. शी साठी कोड असणार काय, शी साठी कोड असणार काय तर पीओ असणार आहे है ना. काय असणार तर पीओ. बघा आता असणार काय तर या सगळ्यांचा कॉम्बिनेशन म्हणजेच काय असेल तर विल शी इट अ लॉट. या सगळ्यांचा कॉम्बिनेशन फक्त सिक्वेन्स मागे पुढे असेल. या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिसत नाहीये. या ठिकाणी बघा क्वेश्चन मार्क आहे, ले यॉट नाहीये, इथं यॉट लिहाय त्यामुळे हा सुद्धा मी काहीतरी कॅन्सल करतोय. नेक्स्ट या ठिकाणी ले यॉट आहे, क्वेश्चन मार्क आहे, पीओ आहे. इथं पण क्वेश्चन मार्क ले यॉट यांनी पीओ आहे है ना. आता नेमकं या दोनपैकी कोणतं येईल ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर बघा थोडंसं आपल्याला काहीतरी विचार करावा लागेल. विल शी इट अ लॉट, इट अ लॉट साठी ले यॉट तर पक्का आहे है ना. त्यानंतर विल शी म्हटलंय त्यामुळे विल आधी जर म्हटलंय कारण क्वेश्चन विचारत आहे आणि क्वेश्चन विचारत आहे त्यामुळे विल आधी यायला पाहिजे. आणि म्हणून आयोगाने आन्सर काय दिलंय की ज्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आधी आहे कारण विल रिप्रेझेंट कशाला करतोय तर तो क्वेश्चन मार्कला करतोय है ना. विल क्वेश्चन मार्कला रिप्रेझेंट करतोय आणि म्हणून आयोगाने या ठिकाणी आन्सर काय दिलंय की क्वेश्चन मार्क आधी असायला पाहिजे आणि पीओ काय तर तो नंतर असायला पाहिजे. कारण ज्यावेळेस लँग्वेज ट्रान्सलेट करतात तर हे वर्ड्स मागे पुढे होऊ शकतात पण इथं आयोगाने आन्सर जो कन्सिडर केलाय तो काय तर तो सेकंड कन्सिडर केलेला आहे. कदाचित क्वेश्चन त्या लँग्वेजमध्ये क्वेश्चन विचारणारा जो वर्ड आहे जसं विल आहे
किंवा एम इज आर किंवा मराठीमध्ये जसं असतं की काय का कोणते वगैरे, तर असे वर्ड्स कदाचित त्या लँग्वेजमध्ये आधी येत असेल आणि म्हणून काहीतरी इथं क्वेश्चन मार्क आधी घेतलेला आहे. ठीक आहे, आन्सर येणार काय तर सेकंड येणार आहे. नेक्स्ट काय तर बघा, अगदी सोपा प्रश्न होता. परत ॲनालिटिकल रिझनिंगचा प्रश्न होता, पण 2019 मध्ये फार सोपे ॲनालिटिकल रिझनिंगचे प्रश्न विचारले होते. पण आता जर तुम्ही बघितलं तर याची लेवल आहे ती खूप जास्त वाढलेली आहे. तुम्हाला फार लक्षपूर्वक वाचावं लागतं. अनुक्रमे ए आणि बी हे बघा इथं जागा दिल्या, ब्लँक दिलेल्या आहेत. या जागांसाठी उचित शब्द वा समूह जोडी निवडायचा आहे. राईट, नव्या औषधावर जरी भरमसाठ प्रमाणात रिकामी जागा स्त्रोत खर्ची घातलेले असू नये. आता स्त्रोत कसे असणार आहेत, इथं पर्यायामध्ये काय काय दिसतं, एकतर नैसर्गिक आहे किंवा आर्थिक आहे. त्यामुळे म्हणता येईल आपल्याला की स्त्रोत कसे असतील, एकतर नैसर्गिक असतील किंवा आर्थिक असतील. त्यामुळे कोणतंही काय तर एलिमिनेट होणार नाहीये. स्त्रोत खर्ची घातलेले असूनही मानवी चाचण्यात मिळालेल्या विपरीत परिणामामुळे त्यांचा विकास थांबवण्यात आला. बरोबर, म्हणजेच काय की मानवी चाचण्यात त्याच्या मिळालेल्या विपरीत परिणामांमुळे, म्हणजे आता अशा वेळेस विपरीत परिणाम झाला, नैसर्गिक जे सोर्स आहे, स्त्रोत आहे, यांचा जनरली कमी होतो. त्यामुळे आर्थिक येण्याची काय तर जास्त शक्यता आहे की आर्थिक स्त्रोत जास्त खर्च केलं पण त्याचा काय तर मानवी जे चाचण्या आहेत त्याच्यावर काय तर दुष्परिणाम, विपरीत परिणाम पाहायला मिळाला. त्यामुळे मला तर वाटतंय की आर्थिक जास्त काय तर योग्य आहे. एकेकाळी ज्याचे एक प्रकार अनेक शारीरिक आणि मानसिक विकारांवर रिकामी जागा उपचार करण्यासाठी उपयुक्त. आता उपचार कसे असणार, ऑब्वियस आहे, भिकार लक्षणी राहणार नाही, विनाकाम पगार नाही, भिकार लक्षणी नाही राहणार काय तर रामबाण उपचार राहील. सरळ सरळ आन्सर येणार काय तर चौथा येणार आहे. फारच सोपा प्रश्न होता की बघा, एकेकाळी ज्याचे एक प्रकारे अनेक शारीरिक व मानसिक विकारांवर रामबाण उपचार करण्यासाठी उपयुक्त म्हणून स्वागत झाले होते है ना, ते औषध आता फक्त त्याच्या विकासकांना दिवाळे काढायला लावणार आर्थिक पांढरा हत्ती म्हणून आठवले जाण्याची शक्यता आहे. इथूनही क्लिअर लक्षात येते की जे स्त्रोत होते ते कसे होते तर ते आर्थिक होते आणि त्याला काय तर त्यांना तो जो आर्थिक जो स्त्रोत त्यांनी खूप मोठा खर्च केला होता तो त्यांना पांढरा हत्तीसारखा काय तर वाटणार आहे, विनाकारण पोचण्यासारखं किंवा खूप जास्त आपण खर्च केले हे काय तर त्यांना वाटण्याची शक्यता आहे. आन्सर काय ना तर आर्थिक आणि रामबाण. फार सोपा प्रश्न होता. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न काय, नुकत्याच पार पडलेल्या सरपंच साठीच्या निवडणुकीत 4 उमेदवारांना एकूण 972 मते मिळाली. 4 उमेदवारांना एकूण 972, 4 उमेदवारांना एकूण 972 मिळते. त्यांच्या विरोधकांपेक्षा अनुक्रमे 72, 78 आणि 102 अधिक आहेत. म्हणजेच काय की जिंकलेल्या जेवढे काय असणार त्यापेक्षा जे विरोधक होते, म्हणजे 4 पैकी 1 जिंकला असेल, म्हणजे जे उरलेले 3 जण आहेत त्या 3पैकी एकाला त्या जिंकलेल्यांपैकी 72 आहेत, दुसऱ्याला 78 आहे आणि 102 आहे ना, आणि जो जिंकला असेल त्याचे काही मते, असे सगळे मिळून किती होणार तर 972 होईल. अगदी सोपा प्रश्न होता. दिलेल्या माहितीच्या संदर्भात सत्यविधान काय तर निवडायचे. मी कन्सिडर करतोय की जो जिंकलेला आहे त्याला मिळाले किती तर x एवढे मते मिळाले, तर मग बाकी तिघांना किती मिळाले तर एकाला x-52 है ना, कारण त्याला कमी मिळाले असतात, कारण जिंकलाय कोण ज्याला x मिळाले. त्यानंतर तिसऱ्याला किती मिळाले असणार x-78 आणि त्यानंतर x-102. या सगळ्यांची जर मी बेरीज केलं तर ते किती येणार आहे तर ती येणार किती तर 972 होणार आहे. सगळ्यांची बेरीज म्हणजेच किती 972. आता ऍडिशन करून घेऊ बघा, x 4x होणार मायनस 52 अँड 78 7 12 130 होतात. 130 आणि हे 102 म्हणजेच किती झाले तर 130 230 232 232 इज इक्वल टू 972 झालेत. नेक्स्ट 4x इज इक्वल टू 972 इकडे आहे किती तरी मायनस आहे, त्या बाजूला गेलं तर ते प्लस होणार. याचा अर्थ किती होणार तर बघा 2 आणि 2 4 7 आणि 3 10चा 0 हातचा 1 9 10 आणि 2 12 1204 होतील. नेक्स्ट x इज इक्वल टू 1204 भागाकारामध्ये किती येणार तर ते 4 करावं लागेल 301. म्हणजे x जो जिंकलेला आहे त्याला किती मिळाले तर त्याला 301 एवढे मते मिळाले असतील. आता पर्याय वाचून घेऊ. आपल्याला सत्यविधान काढायचे. कोणताही निष्कर्ष काढण्यासंबंधाने सामग्री अपुरी आहे नाही, आपला निष्कर्ष काढता येतो की जिंकलेला किती आहे आणि बाकीच्यांना किती मते मिळालेले असतील. हा निष्कर्ष आपल्याला काढता येतो. आपल्याला सत्य काढायचे. जिंकलेल्या उमेदवाराला सगळी मिळून 132 मते जादा मिळाली आहेत. सगळी मिळून 132 मिळाले का ते आपल्याला जादा मिळालेली आहेत असं म्हणता येणार नाही, कारण बघा की या सगळ्यांपेक्षा 132 होणार नाही, हे खूप जास्त टोटल होणार आहे है ना. नेक्स्ट, एका उमेदवाराला 200 मते मिळाली. 200 मते एका उमेदवाराला मिळाली का बघा, 301 मधून 52 मायनस करा तर 200 होणार नाही. 78 मायनस करा तरी पण होणार नाही. 102 मायनस करा तरी पण काय तर होणार नाहीये. त्यामुळे 200 मते कुणालाही मिळालेली नाही. जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली. एक्झॅक्टली 301च आलेला आहे आपला आन्सर. आन्सर येणार काय तर चौथा येणार आहे. नेक्स्ट 63 नंबरचा प्रश्न होता. पुढचा आहे काय तर हा 64 नंबरचा प्रश्न आहे बघा. सतेजा
तिच्या 4 नातवंडांना घेऊन गाडी रपेटीला गेली आणि त्यांनी 6 चौकांना भेट दिली. 6 चौकांना भेट दिली. यातील प्रत्येकाला तिने रपेटी दरम्यान वापरलेल्या रस्त्यांचे नकाशे रेखाटायला सांगितले. तेव्हा त्यांनी पुढील नकाशे तयार केले. मात्र चौकांची सापेक्ष स्थाने नेमकेपणाने दाखवलेली नव्हती. जर यातील फक्त 3 नकाशे योग्य असतील तर यातील अयोग्य जोडण्या दाखवणारा काय तर तुम्हाला नकाशा निवडायचा आहे. म्हणजेच काय की ते फिरायला गेलेत पण नेमकं कोण कोण आहे, डाव्या बाजूला उजव्या बाजूला आहे हे त्यांना माहीत नाही आहे. मग हा प्रश्न सॉल्व्ह कसं करायचं तर बघा इथं आहेत किती तर यांचे जे 6 चौक आहेत ह्या चौकामधून रस्ते किती होते ना हे काय तर त्यांनी कदाचित बरोबर काढलेले असणार. बघा 1 2 3 4 5 आणि 6 चौके सगळ्यांमध्ये दिसत आहे. इथं दिसतंय आपल्याला की या चौकातून 3 रस्ते 1 2 आणि 3 रस्ते जात आहेत. या चौकातून पण 1 2 3 रस्ते जात आहेत. इथून पण 3 रस्ते जात आहेत. इथून सुद्धा 3 रस्ते आहेत. या चौकातून सुद्धा 3 रस्ते आहेत आणि या चौकातून सुद्धा काय तर 3 रस्ते आहेत. म्हणजे इथं आपल्याला म्हणता येईल की सर्व चौकातून किंवा सर्व काय तर आपण म्हणू की सगळेचे सगळे काय तर हे टी पॉइंट्स आहेत इथं म्हणून है ना. नेक्स्ट इथं काय तर बघा इथं आपल्याला क्लिअरली पाहायला मिळतं की याला 2च आहेत रस्ते है ना. आता आपण फक्त एलिमिनेट करू सगळं तुम्हाला ट्राय करता येईल की इथं फक्त बघा की 2च आहेत म्हणून. या ठिकाणी जर बघितलं तर इथं सुद्धा मला 2च मिळत आहेत है ना. या ठिकाणी सुद्धा मला मिळालं तर या ठिकाणी सुद्धा 2च मिळत आहेत. आता तुम्ही सगळे जर कम्पेअर करून बघा जो मी तुम्हाला फंडा सांगितलाय तुम्हाला सगळं मिळेल की या सगळ्यांमध्ये काय तर सारखेच आहेत म्हणून. सगळे सारखेच डायग्राम आहेत. फक्त एवढंच काढा की कोणत्या चौकातून किती चौकातून 3 रस्ते आहेत आणि किती चौकातून 2 रस्ते आहेत. किती चौकातून एक तर नाहीच आहे कोणता 3 रस्ते आणि 2 रस्ते असे किती जण आहेत हे सगळ्यांमध्ये काढा. या सगळ्यांमध्ये तुम्हाला सारखंच मिळेल. फक्त एक्सेप्शन काय तर तो आहे काय तर पहिला आणि म्हणून आन्सर येणार काय तर तो फर्स्ट ऑप्शन येणार आहे. अगदी सोपा प्रश्न होता. नेक्स्ट बघा आता 2 समभुज समलंब चौकोन आकाराचे डेस्क जोडून सुसम षटकोनी पृष्ठाचे टेबल करून त्याभोवती 6 विद्यार्थी गट चर्चेसाठी बसलेले आहेत. सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न होता. सोपा होता प्रश्न. असा षटकोनी टेबल तयार केलेला आहे है ना आणि याच्या भोवती 6 जण असे काय तर असे बसलेले आहेत. नेक्स्ट काय दिलंय तर बघा प्रत्येक जण टेबलाच्या फक्त एकेका बाजूला बसलाय. हे 6 बाजू आहेत. 6 बाजूला एक जण बसलेला आहे. कमिला ही आर्या व पिनाक यांच्या दरम्यान बसली आहे. कमिला कुठे लक्षात घ्या कामिला ही आर्या आणि पिनाक यांच्या दरम्यान बसली आहे. दरम्यान म्हणजे एक्झॅक्ट मध्येच आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आर्या आणि पिनाक या ठिकाणी आर्या पिनाक आणि या ठिकाणी कामिला येईल असं नाहीये. कदाचित आर्या पिनाक इथे येणार आणि मध्ये या ठिकाणी कुठंतरी कामिला असणार आहे असं सुद्धा असू शकतं है ना. त्यामुळे फक्त त्यांच्यामध्ये फक्त कामिलाच बसली आहे या दोघांमध्ये आर्या आणि पिनाकच्या मध्ये असं नाही है ना. त्यामुळे हा सेंटेन्स सध्या तरी आपण काय तर सध्या राहू देऊ. सध्या ड्रॉ करणार नाही. याला मी सध्या मार्क करून ठेवतोय नंतर आपण थोडं ड्रॉ करू. बघा कामिला आर्या व पिनाक यांच्या दरम्यान बसली आहे. नेक्स्ट बंकू इनीच्या डावीकडून दुसरा आहे. बघा इनी इथे लिहितोय मी की इनी या ठिकाणी आहे. याच्या काय म्हटले इनीच्या डावीकडून दुसरा 1 आणि 2 या ठिकाणी कोण येणार तर इथे येणार कोण तर तो बंकू येणार आहे. बंकू येणार आहे. नानू हा पिनाकच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी बसला आहे. नानू कुठे बसलाय तर हा पिनाकच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी बसलाय. पिनाक जिथं कुठं असेल त्या ठिकाणी त्याच्या उजवीकडे दुसरा म्हणजे या ठिकाणी पिनाक असेल तर उजवीकडे म्हणजे या बाजूला इथं नानू असणार. पण इथं जर पिनाक असेल तर इथे येणार आहे. इथं जर असेल तर तो इथे येणार आहे. एक्झॅक्टली सांगता येत नाही. मी एक काम करून घेतोय की मला 3 कंडिशन मिळतायत ना तर मी 3ही कंडिशन ड्रॉ करून घेतोय आणि काय तर मग जे राहील ते ठेवू आपण आणि जे एलिमिनेट होणार आहे ते काय तर ते कट करून घेऊ आपण है ना. बघा इथे इनी आणि बंकू यांची जागा फिक्स करून घेऊ. इनी आणि काय तर इथं येणार बंकू. तसंच इथं सुद्धा इनी आणि या ठिकाणी काय येणार तर बंकू. काय म्हटलंय आपल्याला तर बघा नानू हा पिनाकच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी आहे. पिनाकच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी त्यामुळे मी इथं पिनाक घेतोय या कंडिशनमध्ये. पिनाक याच्या उजवीकडून दुसऱ्या या ठिकाणी कोण तर नानू. अजून कुठं पॉसिबल आहे तर बघा या ठिकाणी पिनाक घेतले आपण. या ठिकाणी घेऊ आता. इथं सपोज मी पिनाक जर घेतलं तर या ठिकाणी कोण येणार तर या ठिकाणी नानू येणार है ना. आणि अजून कुठं पॉसिबल आहे या ठिकाणी पॉसिबल नाही पिनाक कारण इथं मग नानू घ्यावं लागेल जे शक्य नाही. इथं जर मी पिनाक जर घेतलं तर या ठिकाणी कोण येणार तर या ठिकाणी नानू येणार आहे है ना. तर या पद्धतीने 3 कंडिशन येतील. नेक्स्ट काय दिले तर बघा आर्या कामिलाच्या शेजारी बसलेली नाही. म्हणजे आर्या आणि कामिला हे 2 जवळजवळ येणार नाहीत. आर्या आणि कामिला बघा आर्या आणि कामिला हे 2 जवळजवळ येणार नाही. जर ही जर कंडिशन घेतोय तर हे 2च कंडिशन आहेत माझ्या. हे 2च जागा बाकी उरलेल्या आहेत. या ठिकाणी आर्या आणि कामिलाला ठेवावं लागेल पण ते जवळजवळ येणार नाही. याचा अर्थ पहिली कंडिशन तर चुकीच झाली. इथं पॉसिबल आहे आर्या आणि कामिला. इथं सुद्धा पॉसिबल आहे का इथं पण बघा ज्या 2 जागा उरलेल्या आहेत त्या जवळजवळ आहेत ते सुद्धा काय तर राहणार नाही. एकच कंडिशन राहिली आहे ही काय तर फक्त काय तर बरोबर आहे जी फक्त बदली आहे है ना. म्हणजे या ठिकाणी जर मी आर्याला जर ठेवलं
तर या ठिकाणी काय तर कामिला येणार आहे, पण याची गॅरंटी नाही अजूनपर्यंत, कारण या ठिकाणी सुद्धा काय तर कामिला येऊ शकते, कामिला येऊ शकते, आणि या ठिकाणी कोण येणार तर मग आर्या येणार आहे ना. आणि मगाशी जो सेंटेन्स सोडला होता तो एकदा वाचून घेऊ आपण, की कामिला कुठे आहे, कामिला ही आर्या आणि पिनाकच्या मध्ये आहे. बघा जर ही कामिला जर कन्सिडर करतोय मी, तर आर्या कुठे येणार तर आर्या इकडे आहे आणि पिनाक इकडे आहे, तर हे शक्य नाही आहे. पण जर याला आर्या जर कन्सिडर केलं मी, तर पिनाक सॉरी या ठिकाणी कामिला जर कन्सिडर केलं तर पिनाक आणि आर्या यांच्यामध्ये काय तर हे येणार आहे ना. कदाचित दोन्ही कंडिशन असू शकतं. बघू आपण प्रश्न नेमकं काय विचारले. आर्याच्या समोरच्या बाजूला बसलेली व्यक्ती शोधायचे. अरे आर्याच्या समोर विचारले, कोण येणार तर ती कामिलाच येणार आहे, कारण ते एकमेकांच्या अपोजिट बसणार आहे. कुठे असेल ते आपल्याला माहित नाही, पण आर्या आणि कामिला एकमेकांच्या अपोजिट असेल, त्यामुळे आर्याच्या समोर कोण येणार तर ती कामिला येणार आहे. फिक्स आन्सर काय येणार तर ते कामिला येणार आहे. नेक्स्ट बघा काय होता $A जर $A चा अर्थ ए हा बीचा भाऊ आहे, ए ॲट बीचा अर्थ ए ही बीची बायको आहे, हॅशचा अर्थ काय ए ही बीची मुलगी आहे, आणि ए फुली बी याचा अर्थ ए बीचे वडील आहेत. तर WT आणि Q हे भावंडे आहेत, हे आपल्याला काय तर शोधायचं आहे. WT आणि Q हे भावंडे आहेत. काय करावं लागतं अशा पर्यायामध्ये, लक्षात ठेवा की तुम्हाला सगळे पर्याय एक एक वन बाय वन काय तर ते सॉल्व्ह करावे लागतात. आपण एक काम करू, जो डायरेक्ट आन्सर आहे तो मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतोय, कारण बाकीचे 3 पर्याय तुम्हाला हे ड्रॉ करता येतील, आणि त्यासोबतच काय की ते का नाही आहेत ते तुम्हाला शोधायचे. या प्रश्नाचा आन्सर आहे काय तर तो 3 आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं लक्षात घ्या, WT आणि Q हे काय तर हे भावंडे आहेत. बघू ड्रॉ कसं करायचे. P ॲट Q याचा अर्थ काय तर बघा, ॲटचा अर्थ काय की A ॲट B म्हणजे A ही B ची बायको, इथं काय येणार तर P ही Q ची बायको, Q ची बायको. कपल असेल तर आपण काय तर डबल ॲरोने दाखवतोय, आणि त्यातही जर स्त्री असेल तर मग सर्कलने दाखवू, आणि पुरुष असेल तर ते काय तर एका बॉक्सने दाखवणार आहोत है ना. नेक्स्ट काय तर बघा, आता PQ ड्रॉ केला, आता Q आणि T ड्रॉ करू. डॉलरचा अर्थ काय आहे तर A हा B चा भाऊ आहे, या ठिकाणी Q हा T चा भाऊ, हा बघा Q हा T चा भाऊ. टीचा जेंडर माहित नाही आहे, तो मेल आहे की फिमेल आहे, त्याला सध्या तसंच राहू द्या. नेक्स्ट T हॅश U, हॅशचा अर्थ काय आहे तर बघा A हॅश B, A ही B ची मुलगी, या ठिकाणी काय होणार की T ही U ची मुलगी होणार. T ही मुलगी होईल, कोणाची होणार U ची. U चं जेंडर माहित नाही, आई आहे की वडील आहे अजून माहित नाही. नेक्स्ट काय राहिलं आता U फुली W याचा अर्थ काय तर बघा A फुली B याचा अर्थ A हे B चे वडील, या ठिकाणी U हे W चे वडील, म्हणजे हे जर वडील आहेत कोणाचे आहेत W चे, म्हणजे याचा काय असणार बहीण किंवा भाऊ असणार आहे ना W. परत W चं जेंडर माहिती आहे, पण आपला जो प्रॉब्लेम होता, आपला जो प्रश्न होता की WT आणि Q हे भावंडे आहेत. बघा WT आणि Q हे ऑब्वियस आहे भावंडेच आहेत, हे काय असणार तर बहीण भाऊच असणार आहे. हा भाऊ आहे ही बहीण आहे, याचं जेंडर अजून माहित नाही, त्यामुळे आन्सर येणार काय तर तो तिसरा पर्याय येणार आहे. नेक्स्ट 3 विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिलेले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेल्या पर्याय निवडायचे. सिलॉजिझमचा प्रश्न होता, विधान आणि निष्कर्ष. फारच सोपा प्रश्न विचारला होता, अगदी सोपा प्रश्न. काय तर बघा, सर्व B हे X आहेत, सर्व B हे X आहेत, सर्व X हे G आहेत. डायग्राम ड्रॉ करून घेऊ आपण सोबत सोबत. सर्व B हे X आहेत, तर हे B आहेत, हे सर्व काय तर हे सर्व X आहेत. सर्व X हे G आहेत, सर्व X हे काय तर हे G आहेत, आणि काही G हे T आहेत, काही G हे काय तर हे T आहे. बस एवढीच डायग्राम काढायची आहे. पर्याय पण चेक करून घेऊ. काही B हे T आहेत का, बघा हा B आहे तो T आहे, तर यांचा संबंधच नाही. काही T हे X आहेत का, हा T आहे, इथे X चा सर्कल आहे त्यामुळे नाही. सर्व B हे G आहेत का, सर्व B हे G च्या आतमध्येच आहेत, त्यामुळे म्हणतील आपल्याला की सर्व B हे G आहेत. काही T हे G आहेत का, काही T बघा हा जो भाग आहे काही T हे G आहेत. आन्सर येणार काय क आणि ड, फर्स्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, एका मत्स्य संग्रहालयात काही मासे आहेत, त्यातील 8 ठिपकेवाले आहेत तर 13 पट्टेवाले आहेत है ना. बघा काय वेन डायग्रामचा प्रश्न आहे. काय दिले आपल्याला की 8 ठिपकेवाले आहेत. मी कन्सिडर करतो की हा जो सर्कल आहे हा आहे ठिपकेवाल्यांचा. ठिपकेवाले हे किती आहेत तर एकूण 8 आहेत, आणि हे लक्षात ठेवा की हे कसे आहेत तर हे आहेत पट्टेवाले. पट्टेवाले आणि ते किती आहेत तर ते आहेत किती तर एकूण 13 आहेत. संग्रहालयातील 5 सोनेरी माशांपैकी सर्व फक्त ठपकेवाले आहेत. ठपके म्हणजे काय तर तेच ठिपकीवाले. सर्व कसे आहेत तर बघा सोनेरी माशांपैकी किती आहेत तर 5 सोनेरी माशांपैकी हे कसे आहेत तर हे सर्व ठिपकेवाले आहेत. म्हणजे मी इथे यांचा वेगळा सर्कल काढून घेतोय. हे 5 आहेत आणि काय तर ते सोनेरी आहेत है ना. हे काय तर सोनेरी. लक्षात घ्या की 8 पैकी हे 5 आहेत. इथे आतमध्ये लिहू म्हणजे जास्त इझिली काय तर ते डायग्राम आपल्याला समजायला सोपं जाईल. बघा आता
या 8 पैकी हे 5 झालेत, म्हणजे राहिले काय तर या उरलेल्या भागामध्ये 3 जण राहणार आहेत, 3च राहणार आहेत. 7 गुलाबी माशांपैकी गुलाबी किती आहेत तर बघा लक्षात घ्या, गुलाबी माशांपैकी गुलाबी मासे किती आहेत तर हे 7 आहेत. प्रत्येकावर एकतर पट्टे आहेत किंवा काय तर ठपके आहेत. एकतर पट्टे आहेत किंवा ठपके आहेत, म्हणजे हे जे 7 जण आहेत हे कुठे येणार, या भागामध्ये किंवा या भागामध्ये मिक्स येणार आहेत. फक्त या भागामध्ये येणार नाहीत, या भागामध्ये गुलाबी येणार नाहीत, ते दुसरे कोणते राहतील, पण या ठिकाणी ते राहणार नाहीये है ना. संग्रहालयातील माशांची शक्य असलेली किमान संख्या निवडायची आहे. किमान संख्या आपल्याला निवडायची आहे. आता किमान जर निवडायचे तर या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम मासे जे आहेत ते काहीतरी ओव्हरलॅप करायला लागतील, त्यावेळी जाऊन काय तर ते काय होणार तर किमान येणार. आता बघा अगदी सोपी आहे की ठिपकेवाले हे टोटल आहेत 8, त्यापैकी हे किती झाले तर हे 5 झालेत, म्हणजे राहिलेत फक्त 3 जण. आपण 1 बाय 1 कन्सिडर करू की सपोज मी इथं 3 जण इथं टाकून देतोय, या ठिकाणी कोणतेही नाहीत, तर मग अशा वेळेस काय येणार तर या ठिकाणी किती येणार तर हे पट्टेवाले टोटल आहेत, म्हणजे हे किती झाले तर हे टोटल 10 झाले है ना. इथं हा आता बघा की गुलाबी 7 पॉसिबल आहे का तर गुलाबी 7 आहे का, हे 10 आहेत आणि इथं काय तर 0 है ना. म्हणजे याच्यापैकी काय असणार तर याच्यापैकी 7 जे नसणार आहेत ते काय असेल तर यापैकी 7 जण आहेत, म्हणजे या 10 पैकी 7 जण काय असणार ते गुलाबीवाले असणार आहेत. म्हणजे काहीतरी कंडिशन काय तर ही कंडिशन पॉसिबल आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण सगळ्या गोष्टी फुलफिल होत आहेत. बघा की हे 13 आहेतच, हे 8 आहेतच है ना, 5 सोनेरी आहेच, आणि या 7 कोण असणार तर या 10 पैकीच काय तर ते 7 असणार आहेत. शुअर आपल्याला ते पण माहित झालंय है ना. मग आता अशा वेळेस किमान संख्या किती येणार तर बघा 10, 3 आणि 5, म्हणजे टोटल किती झाले 10 3 13 आणि 5 18. पर्यायमध्ये 18 आपल्याला कुठेही दिसत नाहीये, मग दुसरी कंडिशन घेऊ. बघा की आता आहे किती तर या ठिकाणी 5 पैकी फक्त 3च जण उरलेत, 3ही जण आपण इथं ओव्हरलॅप केलं होतं. आता एक काम करू, 3 पेक्षा कमी करून बघू की आन्सर काय येतं तर है ना. मग आता कमी केलं तर मी इथं किती करतोय तर इथं 2 करतोय. इथं जर मी 2 केलंय तर बघा आता मग राहिले काय, या ठिकाणी 1 येणार है ना, आणि या ठिकाणी किती राहिले तर आता हे 13 आहेत ना, या 13 पैकी हे किती असणार तर आता हे 2 झालेत, म्हणजे 13 पैकी हे आहेत किती तर मग आता असणार किती तर 11 असणार आहे ना. बघा सगळ्या कंडिशन फुलफिल होत आहेत का, हे 13 आहेत, हे 8 आहेत, हे 5 आहेत आणि 7 गुलाबीवाले आहेत, म्हणजे हे 11 आणि हा 1 असे टोटल किती तर 12 पैकी 7 काय असणार तर गुलाबी असणार, जे काय तर पॉसिबल आहेत. मग अशा वेळेस एकूण जी मिनिमम संख्या आहे ती किती येते तर बघा 11 आणि 2 13, 13 आणि 1 14, 14 आणि 5 किती येणार तर 19, जो पर्यायामध्ये नाही आहे, है ना. जो आपण आधी 18 काढला होता, कारण किमान 18 सुद्धा पॉसिबल आहे, पण पर्यायामध्ये नाही, त्यामुळे काय तर ते आपण मार्क करणार नाही किंवा ते आपल्याला मार्क करता येणार नाही. पण मग त्यासाठी दुसरं मग पर्याय काय तर आपल्याला 19 जो आहे ना तो आपल्याला काढता येतो, फक्त काय तर काही आपल्याला ओव्हरलॅप करावं लागणार आहे. या प्रश्नाचा आन्सर येणार काय तर 19 येणार आहे. नेक्स्ट, दोघा भावांच्या 2 झोपड्या एका मध्यम आकाराच्या तड्याच्या विरुद्ध बाजूंना आहे. प्रत्येक भावाला तडे ओलांडून एकमेकांच्या झोपडीत जाण्यासाठी तळ्यातील 12 दगड वापरावे लागतात. म्हणजेच काय तर बघा की तळा आहे आणि याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 असे टोटल किती तर 3 4 7 1 2 3 4 5 असे टोटल किती तर 12 दगड आहेत. या दगडांना 1 ते 12, या सगळ्या दगडांना किती तर 1 ते 12 या संख्या वापरून रांगेने क्रमांक दिलेले आहेत. या दगडांवर एक चतुर पुढील प्रमाणे उड्या मारत आहे. उड्या कसा मारतोय तर बघा तिथे काय दिले आपल्याला, एक चतुर नावाचा पक्षी आहे आणि तो काय तर उड्या मारतोय. दर मिनिटाला तो ज्या दगडावरून सुरुवात करतो त्यापासून तो 5व्या दगडावर उडी मारतो. याचा अर्थ इथून जर चालू केलं असेल तर इथून 5व्या दगडावर म्हणजे 1 2 3 4 5 या ठिकाणी काय तर तो उडी मारेल. नेक्स्ट इथून तो 5वा म्हणजे 1 2 3 4 आणि परत काय तर आता इथं 5वा असं काय तर तो रिटर्न है ना. बघा जर त्याने 4थ्या दगडावरून उडी मारली तर तो 9व्या दगडावर जातोय. बघा 4थ्या याच्यापासून चालू करू आपण, इथं जे दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण समजून घेऊ. त्यांनी एक्झाम्पल पण दिलेलं आहे की 12 दगड आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 है ना. कुठून चालू केले त्यांनी तर 4थ्या दगडावरून चालू केले, हा 4था दगड है ना. इथून काय येणार तर 5व्या दगडावर म्हणजे 1 2 3 4 आणि हा काय तर 5 म्हणजे हा इथून जर मोजलं तर तो 9वा येतोय. नेक्स्ट काय म्हटलंय बघा, 4थ्या दगडावरून उडी मारली तर तो 9व्या दगडावर आणि 9व्या दगडावरून काय तर दुसऱ्या दगडावर म्हणजे आता 1 2 3 है ना 3 झालंय. आता काय येणार तर तो परत आता कुठे येणार तर 4था 5वा कुठून मोजायचे तुम्हाला इथून मोजायचे म्हणजे हा 4था आणि हा 5वा या ठिकाणी येणार आहे है ना. मग आता इथून परत 1 2 3 4 5 1 2 3 4 5 इथं, मग परत 1 2 3 4 5 या ठिकाणी, परत 1 2 3 4 5 या ठिकाणी. या पद्धतीने काय तर तो उड्या मारत आहे. म्हणजे इथून गेला की परत इथून चालू करायचे, इथून गेलं की परत इकडे चालू करायचे, या पद्धतीने तो उड्या मारत आहे. याप्रमाणे तो उड्या मारतो. चतुराने दुसऱ्या दगडावरून उड्या मारायला सुरुवात केली
आणि 36व्या मिनिटाला म्हणतंय 36व्या, कारण दर मिनिटाला तो 5 दगड, तर 36 मिनिटाला किती होणार, तर 36 गुणाकारामध्ये 5 म्हणजे हे 36 5 किती होणार, तर 180. 180 दगडावर काय तर तो उड्या मारणार आहेत, म्हणजे 180 दगडावर काय तर तो पार करणार आहेत. उड्या मारणे थांबवले तर तो ज्या क्रमांकाच्या दगडावर असेल तो दर्शवणारा पर्याय निवडायचे. सुरुवात कुठून केली, तर त्यांनी दुसऱ्या दगडावरून सुरुवात केलेलं आहे. बघा, दुसऱ्या दगडावरून सुरुवात केली आणि किती दगड म्हणतोय तो, की प्रत्येक वेळेस किती, तर 5 दगड, बरोबर ना, सॉरी हा, प्रत्येक वेळेस किती, तर 5 दगड, आणि दुसऱ्या दगडावरून काय तर सुरुवात केली आहे. आता हे टोटल आहेत किती, तर 12 दगड आहेत. जर मी 180 ला 12 ने जर भाग देतोय तर 12 1 12, 6 आणि 0 12 5 60, आणि किती बाकी उरत आहेत, तर बघा 0 बाकी उरत आहेत. याचा अर्थ काय की 180 ला 12 ने पूर्ण भाग जातो, म्हणजेच काय होणार की तो फिरून फिरून परत त्याच दगडावर येईल. पूर्ण भाग गेल्यामुळे काय झालं की फिरून फिरून तो परत त्याच दगडावर आला. जर काही उरले असते तर तेवढे दगड उरले असते, पण इथं उरतच काही नाही. म्हणजे जर तो दुसऱ्यावरून चालू करतोय तर परत येणार कुठं, तर तो 180 झाल्यानंतर परत तो दुसऱ्या दगडावरच येणार आहे आणि परत काय तर त्याचा राऊंड चालू होईल, बरोबर ना. अगदी सोपा प्रश्न होता. इथं येणार काय तर आन्सर कोणत्या दगडावर येणार आहे, परत तर तो दुसऱ्या दगडावर येणार आहे. दुसऱ्या दगडापासून सुरुवात केली, दुसऱ्या दगडावरच काय तर तो येणार आहे ना. तर अगदी सोपा प्रश्न होता. फक्त थोडासा तुम्हाला 36 दिसल्यामुळे आणि ह्या संख्या मोठ्या झाल्यामुळे घाबरू नका. फक्त इथं हा लॉजिकल थोडासा गणित जो आहे तो फक्त यूज करा, है ना. 180 ला 12 ने पूर्ण भाग जातो. 12 का, कारण हे 12 दगड आहेत, है ना. जर आपण म्हटलं असतं की 24, थोडासा एक एक्झाम्पल घेऊन बघा, की 24चा एक्झाम्पल घेऊन बघा आणि 24 जवळ झाल्यानंतर बघा की तो इथंच येतोय की नाही, है ना. का, कारण 24 ला 12 ने भाग जातोय, इथं पण काय तर भाग जातच आहे, है ना. त्यामुळे तो परत काय तर तिथंच येणार आहे. नेक्स्ट, अन्या बन्या दिना आणि विन्या यांनी वर्ग सोबत्यांची गोष्टीचे पुस्तक आणले. ते त्यांच्यापैकी एकाकडे आहे. त्या सर्वांना ते कोणाकडे आहे हे माहीत आहे आणि प्रत्येकाने त्या संबंधाने प्रतिपादन केले. जर त्यांच्यापैकी फक्त एक प्रतिपादन असत्य असेल तर पुस्तक असलेली व्यक्ती निवडायचे. 4 जण आहेत. या 4 जणांपैकी फक्त एक प्रतिपादन कसं आहे, तर तो असत्य आहे. असत्य म्हणजे काय तर चुकीचं आहे. कोणतरी एक जण आहे तो काय तर तो खोटा बोलत आहे आणि बाकीचे 3 जण आहेत ना हे खरे बोलत आहेत. तर असेल तर पुस्तक असलेली आपल्याला काय तर व्यक्ती निवडायचं आहे. आपण कन्सिडर करू 1 बाय 1, एक एक जण काय तर तो खोटा बोलतोय. मी आधी कन्सिडर करतोय की अन्या जो आहे ना त्याचे दोन्ही सेंटेन्स काय तर खोटे आहेत आणि बाकी ज्यांचे काय तर आपल्याला खरे कन्सिडर करू. बरोबर येते की चूक येते ते आपण चेक करून बघू. बघा, काय कन्सिडर करू की आपण अन्याचे जे दोन्ही पुस्तकं आहेत, दोन्ही जे सेंटेन्स आहेत ते चुकीचे कन्सिडर करू आणि या पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. माझ्याकडे पुस्तक नाही हा तर खोटा सेंटेन्स आहे. म्हणजे पुस्तक कोणाकडे असेल, अन्याकडे असेल, कारण माझ्याकडे पुस्तक नाही हा खोटा आहे. खरं काय होणार, माझ्याकडे पुस्तक आहे. मग अन्याचं काय झालं तर हा सेंटेन्स आपण खोटा कन्सिडर केल्यामुळे अन्याकडे पुस्तक असणार. दिन्याकडेही पुस्तक नाही हा खोटा सेंटेन्स आहे. याचा अर्थ काय की दिन्याकडे पुस्तक आहे, म्हणजे काय तर दिन्याकडे पुस्तक आहे. याचा अर्थ या पहिल्या सेंटेन्सवरून काय लक्षात येते की अन्या किंवा दिन्याकडे काय तर पुस्तक असणार आहे. अन्या किंवा दिन्याकडे या दोघांपैकी असणार आहे. पुढे सॉल्व्ह केल्यानंतर लक्षात येईल आपल्याला की कोणाकडे नेमकं. बघा, आता आपल्याला बाकीच्या सगळ्यांचे सेंटेन्स हे खरंच कन्सिडर करायचे. बघा, माझ्याकडे पुस्तक नाही जो काय असेल तर माझ्याकडे पुस्तक नाही खरंच असणार आहे आणि आपल्याला खरंच ठेवायचे. अन्याकडेही पुस्तक नाही याला जर मी कन्सिडर केलं तर अन्याकडे पुस्तक राहणार नाहीये. मग तो राहणार कोणाकडे, तर दिन्याकडेच राहील, दिन्याकडेच राहील. पण आता बाकीचं पण चेक करू आपण, बाकीचे सेंटेन्स फुलफिल होत आहेत का. माझ्याकडे पुस्तक नाही, माझ्याकडे पुस्तक नाही हा सेंटेन्स काय आहे, तर हा सेंटेन्स काय असेल तर मग खोटा येईल. कारण माझ्याकडे पुस्तक नाही, कारण पुस्तक आहे कोणाकडे, तर तो दिन्याकडे आहे. पण आपण आताच बघितलं होतं की आपल्याला बाकीचे सगळ्यांचे सेंटेन्स काय तर खरेच कन्सिडर करायचे आहे. त्यामुळे इथं काय आहे, तिथं राईट मार्क यायला पाहिजे होतं, पण इथं येत आहे का, इथं येत नाही. त्यामुळे हा काय म्हणता येईल आपल्याला की हे चुकीचं आहे. ही जी कंडिशन आहे ही काय तर ही चुकीची आहे, है ना. आता या ठिकाणी अन्याला आपण खोटं कन्सिडर केलं होतं. आता यावेळेस आपल्याला बन्याला करून बघू. बन्याचं जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर बघा, माझ्याकडे पुस्तक नाही हा खोटा आहे, त्यामुळे पुस्तक बन्याकडे असेल. अन्याकडेही पुस्तक नाही, त्यामुळे काय तर अन्याकडे, म्हणजे या दोघांपैकी एकाकडे पुस्तक राहू शकतं, है ना. बाकीचं चेक करून बघू. बघा, आता माझ्याकडे पुस्तक नाही, माझ्याकडे पुस्तक नाही हा खरं असायला पाहिजे, बरोबर ना. पण पुस्तक नाही, पण अन्य पुस्तक तर आपल्याकडे त्याच्याकडेच मिळतोय, है ना. जर आपण याला जर खरं कन्सिडर केलं तर अन्याकडे पुस्तक राहणार नाही. राहणार कोणाकडे, तर बन्याकडे राहणार आहे. नेक्स्ट बघा, दिन्याकडेही पुस्तक नाही, बरोबर, दिन्याकडे तर पुस्तक नाहीच आहे, खरं आहे. नेक्स्ट पुढे काय तर बघा, आता दिन्याचा सेंटेन्स माझ्याकडे पुस्तक नाही हा तर काय येणार, तर खरं येणार. पुस्तक तर आपण शुअर डिसाईड केलं की तो बन्याकडे आहे म्हणून. नेक्स्ट, आणि बन्याकडेही नाही हा तर आता खोटं येणार, कारण बन्याकडे पुस्तक आहे. याचा अर्थ काय की या ठिकाणी सुद्धा काय तर बरोबर यायलाच पाहिजे होतं, पण ते येत आहे का, ते येत नाही. याचा अर्थ ही सुद्धा कंडिशन काय तर चुकीची आहे. नेक्स्ट, दिन्याकडे पुस्तक नाही याचे सेंटेन्स खोटं कन्सिडर करून बघू आपण काय होते. तर बघा, कंडिशन फुलफिल होत आहे का.
माझ्याकडे पुस्तक नाही हा खोटा सेंटेन्स आहे, म्हणजे खरं काय होणार की दिन्याकडेच पुस्तक असणार. बन्याकडेही पुस्तक नाही म्हणजेच काय की बन्याकडे पुस्तक आहे. बरोबर. नेक्स्ट आता सुरुवातीपासून परत, माझ्याकडे पुस्तक नाही हा सेंटेन्स खरा आहे. दिन्याकडेही पुस्तक नाही याला आपण खरं जर कन्सिडर केलं तर दिन्याकडे पुस्तक राहणार नाही. पुस्तक राहणार मग कोणाकडे तर बन्याकडे. बघा आता माझ्याकडे पुस्तक नाही, माझ्याकडे पुस्तक नाही हा सेंटेन्स आपल्याला खरंच कन्सिडर करायचं आहे. पण आपल्याला जर खरं जर कन्सिडर करायचं असेल तर बघा की बन्याकडे पुस्तक मिळत आहे, माझ्याकडे पुस्तक नाही, मग हा तर खोटा होतंय. याचा अर्थ इथं सुद्धा ही सुद्धा कंडिशन काय तर चुकीचीच ठरत आहे. आता राहिले काय तर शेवटचं बघा की विन्याचे जर दोन्ही सेंटेन्स जर खोटे जर कन्सिडर केले तर काय लक्षात येते, माझ्याकडे पुस्तक नाही हा खोटा सेंटेन्स आहे म्हणजे विन्याकडे पुस्तक असेल, आणि अन्याकडेही पुस्तक नाही हा पण खोटा सेंटेन्स आहे म्हणजे अन्याकडे पुस्तक असणार आहे. सुरुवातीपासून बघू आता काय तर बघा, माझ्याकडे पुस्तक नाही हा काय असेल तर हा खरं असायला पाहिजे. बरोबर. माझ्याकडे पुस्तक नाही म्हणजे अन्याकडे पुस्तक येणार नाही. आणि दिन्याकडेही पुस्तक नाही, दिन्याकडे पुस्तक आहे का, दिन्याकडेही पुस्तक नाही हा पण खरं सेंटेन्स आहे. नेक्स्ट, माझ्याकडे पुस्तक नाही बरोबरच आहे, अन्याकडेही पुस्तक नाही तो पण बरोबरच आहे. माझ्याकडे पुस्तक नाही दिन्या म्हणतोय तो पण बरोबर आहे, बन्याकडेही पुस्तक नाही तो पण बरोबर म्हणतोय है ना. म्हणजे याचा अर्थ काय की खोटं बोलणारा कोण तर तो विन्या आहे आणि पुस्तक आहे कोणाकडे, विन्याकडे. आन्सर येणार काय तर चौथा पर्याय विन्या आहे. बघा खरे खोटेचा प्रश्न आहे, 2-3 प्रकारचे प्रश्न विचारतात, सगळे ट्राय करा कारण आयोगाद्वारे याच्यावरचे प्रश्न बऱ्याचदा आता काहीतरी विचारलेले आहेत आणि विचारतात पण. नेक्स्ट पुढचा प्रश्न, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. कॅन्सल करण्याचं कारण आपण बघू की नेमकं असा प्रश्न कधी सॉल्व्ह करतात. थोडं सॉल्व्ह केल्यानंतर कदाचित लक्षात येईल आपल्याला की का कॅन्सल केलेलं आहे. बघा काय काय दिले आपल्याला, डिअर, मिड, त्यानंतर वेअर आणि काय तर DRWA. यासाठी आपल्याला 4 या बाजूला वर्ड दिले पण या बाजूला जे संख्या दिले ह्या फक्त 3च आहेत, 6 3 4 2 आणि 5 2 3 1 है ना. आता यामधून आपल्याला सगळ्यात आधी जोड्या लावावं लागतात की नेमकं कोणत्यासाठी कोणता नंबर कोणासाठी कोड हा आपण सांगितलेला आहे. या सगळ्यांमध्ये आपण जर बघितलं तर काय चेक करायचं सगळ्यात आधी बघा की फक्त एकच अल्फाबेट कोणता आहे. जसं इथं D आहे इथं पण D आहे, येणार नाही. E आहे इथं पण येणार नाही. A आहे नाही. R पण इथं आहे. पण इथं जर M जर बघितलं तर तो फक्त या सेकंडमध्येच आहे. या बाजूला अशी कोणती संख्या आहे जी फक्त एकच आहे ती म्हणजेच काय तर 6. याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की याचा कोड काय तर हाच आहे, याचा कोड काय तर हाच आहे. याचा अर्थ इथं सरळ सरळ लावायचं की M साठी कोड काय तर 6 आहे, M साठी कोड 6 आहे. E साठी कोड काय तर 3 आहे, E साठी कोड काय तर 3 आहे. A साठी कोड आहे काय तर 4 आहे आणि D साठी कोड काय तर तो किती आहे तर 2 आहे है ना. आता यावरून बघून आपण थोडंसं एलिमेंट करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला रिम साठी कोड काढायचा आहे. R साठी कोड आपल्याला इथून मिळालेला नाही आहे. E साठी कोड आपल्याला 3 मिळाले, A साठी कोड आपल्याला मिळाले 4 आणि M साठी मिळाले 6. 3 इथं कुठेतरी एक संख्या येईल पण शेवटी 3 4 6 असं कोड इथं नाहीये, इथं नाहीये, इथं पण नाही आणि या ठिकाणी पण नाही. आणि कदाचित म्हणून काय तर आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला असेल. पण या प्रकारचा प्रश्न आयोगाने परत विचारलेला आहे तर ते दोन्ही पण प्रयत्न करा. नेक्स्ट बघा, 100 एकक लांबीच्या रस्त्याच्या विरुद्ध टोकांकडून 2 स्कूटर स्वारांनी एकाच वेळी विरुद्ध दिशांनी जायला सुरुवात केली. म्हणजेच काय तर एक या बाजूने आणि एक या बाजूने. पण आता विरुद्ध दिशांनी म्हटले बघा, 2 टोकांकडून विरुद्ध दिशांनी म्हटले मग ते या बाजूला जातील की या बाजूला जातील, हा इकडचा इकडे जाणार आहे की हा इकडे जाणार आहे हे नेमकं सांगितलेलं नाही आणि म्हणून याचं सुद्धा हा सुद्धा प्रश्न हा आयोगाने कॅन्सल केले. ठीक आहे. आता काय होतंय तर बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय की जर हे जर स्पेसिफिक दिलं असतं तर प्रश्न कसं सॉल्व्ह करायचा आहे. दिशांनी जायला सुरुवात केली, प्रत्येक स्वार ताशी 40 किलोमीटर वेगाने जातोय म्हणजे इकडचा असेल तरी पण तो 40 किलोमीटर 40 एकक पर आर आहे आणि इथं सुद्धा काय तर 40 युनिट पर आर याच वेगाने जातोय. त्यांनी प्रवासाला सुरुवात केली त्या क्षणी स्वारांपैकी एकावरील माशी उडून, म्हणजे सपोज याच्यावर जर माशी असेल तर ती काय होणार दुसऱ्या स्वारावर बसण्यासाठी निघाली. जर माशी ताशी 60 किलोमीटर, माशीचा वेग किती दिले आपल्याला 60 युनिट पर आर वेगाने उडत असेल तर तिला जितके अंतर कापण्याची गरज आहे ते एककात निर्देशित करणारा पर्याय निवडायचे. बघा हा जो अंतर आहे हा किती आहे तर हा 100 दिलेला आहे है ना. काय विचारले आपल्याला की उडत असेल तर तिला जितके अंतर कापण्याची गरज असेल ते एककात निर्देशित करणारा पर्याय काय तर आपल्याला निवडायचं आहे. कसं सॉल्व्ह करायचं तर सगळ्यात आपल्याला स्पीड काढावं लागणार आहे. काय काढावं लागेल तर आपल्याला इथं स्पीड काढावं लागणार आहे कारण स्पीड इज इक्वल टू काय असतं तर डिस्टन्स अपॉन टाइम असतं. काय असतं डिस्टन्स अपॉन टाइम. बघा डिस्टन्स अपॉन टाइम याचा अर्थ टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन काय असणार तर स्पीड असणार. बरोबर. आता बघा काय घ्यायचंय, डिस्टन्स आपल्याला माहिती आहे की हे 100च आहे म्हणून बरोबर. पण असतं काय की जर 2 व्यक्ती आहेत, 2 गाड्या आहेत, 2
स्वार आहेत तर अशा वेळेस ते कोणत्या दिशेने जात आहेत तर अशा वेळेस काय करायचं असतं आपल्याला तर त्यांचा रिलेटिव्ह स्पीड घ्यायचा असतो म्हणजे हा डिस्टन्स लिहिला पण रिलेटिव्ह स्पीड घ्यायचा आहे ना जर ते दोन्ही एकमेकांच्या दिशेने जर जात आहेत एकमेकांच्या दिशेने जर जात आहेत तर अशा वेळेस काय करायचं तुम्हाला अपोजिट डायरेक्शन असेल त्यावेळेस तुम्हाला ऍड करायचंय म्हणजे इथं काय तर 40 आहे आणि इथं काय तर 40 आहे ना सॉरी हे 40 आणि त्यासोबत काय तर हे सुद्धा आहे म्हणजे हे काय तर एकाच दिशेने जर जात असेल तर अशा वेळेस काय असेल तर तुम्हाला त्याचं मायनस करायचंय बघा हा स्वार सपोज इकडून इकडे जात आहे हा इकडे जात आहे पण माशी इकडून इकडे जात आहे ना इथून उठून काय तर इकडे जात आहे म्हणजेच काय की या स्वाराचा वेग पण इकडेच आहे आणि माशीचा वेग पण काय तर त्याच बाजूला आहे तर अशा वेळेस सेम डायरेक्शन असेल तर दोघांमधला तुम्हाला फरक घ्यायचा म्हणजे 60 आणि 40 याच्यामधला फरक म्हणजे तो किती येणार तर तो 20 येणार या पद्धतीने तो सॉल्व्ह करायचा आणि काय तर तो टाइम निघेल किंवा आता बघा की जर स्वार या बाजूला जर जात असेल तर मग अशा वेळेस किती येणार तर डिस्टन्स अपॉन टाइम स्पीड असं सेम घेऊ आपण अपोजिट डायरेक्शन असेल म्हणजे हा इकडे जात आहे तो त्या बाजूला जातोय तर मग अशा वेळेस किती येतोय तर 100 भागाकारामध्ये अपोजिट डायरेक्शन असेल तर ॲडिशन करायची आहे म्हणजे 40 आणि 60 म्हणजे किती येणार तर हे 100 येणार या पद्धतीने काय तर तुम्हाला तो आन्सर काढायचा असतो पण नेमकं हे दिलेलं नाही आहे की नेमकं ते असे जात आहेत की ते एकमेकांच्या अपोजिट असे जात आहेत विरुद्ध दिशा दिलेली आहे फक्त एवढंच आहे बरोबर आणि म्हणून काय तर आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे नेक्स्ट बघा पुढचा जो प्रश्न आहे सर्व पर्याय अभ्यासून सर्वात जवळचा सारखी विचार प्रक्रिया असणारी जोडी काय तर ते आपल्याला निवडायची आहे काय अगदी सोपा प्रश्न आहे बघा फक्त थोडा वाचायला कदाचित थोडासा टाइम लागेल पण आहे काय तर बघा सारखी विचार सर्वात जवळपास सारखी विचार प्रक्रिया परत ॲनालिटिकल रिझनिंगचाच प्रश्न आहे सारखी विचार प्रक्रिया म्हणजेच काय की सारखं कोणत्या याच्यामध्ये आहे सारखी आयडिया सारखं विचारसरणी कोणत्या याच्यामध्ये दिले ते आपल्याला काढायचं आहे या पद्धतीचा प्रश्न सुद्धा आयोगाने बऱ्याचदा विचारलेले आहेत एक एक पर्याय समजून घेऊ बघा पहिला पर्याय काय की अ आणि ब आहे हे दोन वाचून घेऊ की त्याची विचारसरणी सारखी आहे का विविध प्राण्यांदरम्यानच्या संपर्काची संशोधकांनी पाहणी केली आहे आणि मिरकॅट उपयोगात आणत असलेल्या इशारे आणि साद यांच्या मालिका या स्वागतासाठी आणि सावध करण्यासाठी अशा दोन गटात मोडतात असे त्यांना आढळले हा मिरकॅट घालीत असलेला साद स्वागतासाठी नाही याची आपल्याला खात्री असल्यामुळे तो सावधगिरीचा इशारा देण्याच्या प्रयत्नात आहे हे आपण मान्य करायलाच पाहिजे याचा अर्थ काय दोन गोष्टी दिलेल्या आहेत एक तर तो जो साद आहे ते इशारे आहेत ते कशासाठी आहेत एक तर ते कशासाठी असणार एक तर स्वागतासाठी असणार किंवा सावध करण्यासाठी असणार आहे पण इथं म्हटलंय की या दोघांपैकी काय लक्षात येते की मिरकॅट साद स्वागतासाठी नाही आहे म्हणजे काय तर एक सरळ काय तर कॅन्सल केलाय म्हणून काय असेल तो सावध करण्यासाठीच असणार आहे याचा अर्थ काय की या दोघांपैकी एक निवडलेला आहे एक काय तर कॅन्सल केलेला आहे ना अशी काय तर आयडिया दिली दुसऱ्यामध्ये बघा असं दिलंय का शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी सेंद्रिय आणि असेंद्रिय खते यातून निवड करणे आवश्यक आहे सेंद्रिय खते सेंद्रिय किंवा असेंद्रिय सेंद्रिय खते कमी पीक उत्पादन देण्याची शक्यता असते आणि काही काळ असेंद्रिय पद्धतींचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतींचा वापर करण्यासाठी स्वतःत बदल करणे मुश्किल होते त्यासाठी शेतकऱ्यांनी दूरगामी परिणामाचा विचार करून स्वतःसाठी निर्णय घेतला पाहिजे इथं बघा इथं दोन पर्याय दिले पण दोन पर्यायापैकी कोणता निवडलाय हे दिलेलं नाहीये इथं म्हटलंय की परिणामाचा दूरगामी परिणामाचा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे की सेंद्रिय निवडायचं की असेंद्रिय निवडायचं इथं नेमकं निवडून दिलेलं नाहीये है ना त्यामुळे हा अ आणि ब तर येणार नाहीच नेक्स्ट बघू आपण हा तर कॅन्सल झाला ब आणि क चेक करू आपण है ना आपण हा पर्याय तर वाचलंय हा वाचून बघू काय तर बघा एकतर तरुण दरवर्षी हुशार होत जात असतील किंवा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावे म्हणून परीक्षा सोप्या होत जात असतील इथं दोन गोष्टी दिल्यात बघा एकतर दरवर्षी हुशार होत जात असतील किंवा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण व्हावे म्हणून परीक्षा काय होणार तर सोप्या होत आहेत आधीच्या तुलनेत आताच्या तरुण व्यक्ती अधिक बुद्धिमान असल्याचा नगण्य पुरावा बुद्धिमापन चाचण्यांतून आणि अन्य गृहीत मानकांमार्फत मिळत असल्यामुळे पूर्वीपेक्षा आताची परीक्षा प्रणाली विद्यार्थ्यांसाठी सोपी ठरते असेच अनुमान आपण काढले पाहिजे क्लिअर दिसत आहे की ह्या दोन गोष्टी आहेत पण काय म्हटले की याच्यातून दरवर्षी हुशार होत नाहीत कारण काही टेस्टमधून काही रिझनिंग टेस्टमधून लक्षात आले की ते काय तर दरवर्षी हुशार होत नाहीये याचा अर्थ हा खारिज केलाय आणि काय तर फक्त परीक्षा सोप्या होत असतील असं आपल्याला काय तर निष्कर्ष काढता येतो आता या दोघांमध्ये नाही म्हणता येईल पण मला या दोघांमध्ये काय तर सारखाच विचार प्रक्रिया आहे कारण इथं सुद्धा दोन गोष्टी आहेत आणि एकाला ठेवलंय एकाला काय तर खारिज केले इथं सुद्धा दोन गोष्टी आहेत एकाला ठेवलंय एकाला काय तर खारिज केले त्यामुळे आन्सर येणार काय तर बघा तिसरा पर्याय क्लिअर दिले अ आणि क हा काय तर दिलेलाच आहे त्यामुळे आन्सर येणार काय तर तो तिसरा येणार आहे एकदा चौथा पण वाचून घेऊ आपण की ड नेमका काय आहे तर बघा कारण इथं ब आणि ड या पर्यायामध्ये दिलेलं आहे अशीच जर इथं जर दिलं असेल तर आपल्याला म्हणता येईल मोकळा जार वापरण्यापेक्षा लाकूड जाणणाऱ्या बंदिस्त चुली हा तुमचं अन्न शिजवण्याचा उत्तम मार्ग आहे लाकूड जाणणाऱ्या बंदिस्त चुली खूपच कार्यक्षम असतात तर या उलट मोकळा जाळाच्या चुली
हवा गरम करण्यात उष्णता गमावतात, यामुळे जास्त लोकांनी लाकूड जाळणाऱ्या बंदिस्त चुलींचा वापर करायला हवा. इथं क्लिअरली फक्त एकाच गोष्टीबद्दल सांगितले की तोच वापरायला पाहिजे म्हणून, है ना. इथं दोनपैकी एक गोष्ट निवडलेली नाहीये. इथं क्लिअर दिले की तोच वापरायला पाहिजे, बंदिस्त चुलीच वापरायला पाहिजे याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यामुळे आन्सर येणार काय तर अ आणि क. नेक्स्ट अगदी सोपा प्रश्न होता बघा. जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा, 74 नंबरचा प्रश्न आहे. जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. मी एक काम करतो, इथं पझलचाच प्रश्न आहे, कंपॅरिझन पझलचा बऱ्याचदा विचारला जातं आणि फार सोपे प्रश्न असतात. या बाजूला मी उजव्या बाजूला मोठे लिहितोय, डाव्या बाजूला मी लहान लिहितोय. म्हणजे मोठा असेल कोणापेक्षा मोठा असेल, जो लहान असेल तो डाव्या बाजूला येईल आणि मोठा असेल तो उजव्या बाजूला येणार आहे, है ना. आणि आपण एक सिक्वेन्स तयार करून घेऊ, लगेच लक्षात येईल की कोण कोणापेक्षा लहान आहे, कोण कोणापेक्षा मोठा आहे. काय म्हटलं इथं, जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे, त्यामुळे या बाजूला लिहितोय मी जय आणि या बाजूला लिहितोय मी ॲमी, है ना. कारण मोठा व्यक्ती, मोठी ज्याची मांजर आहे ती आपण उजव्या बाजूला लिहू. परंतु जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. परंतु म्हणजे कोणाच्या तर जयच्या, है ना. परंतु म्हणजे जैनीच्या मांजरापेक्षा काय तर लहान आहे. कोणाची मांजर जयची, म्हणजे काय तर जैनीची मांजर या जयपेक्षा पण काय तर मोठी आहे. फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढेच आहे. लक्षात घ्या की फिजा आणि वेणू यांची मांजर काय तर सारखेच आहेत, आकाराने सारखेच आहेत. जे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे, ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे पण जयच्या मांजरापेक्षा लहान, म्हणजे काय तर हे दोघं जण येणार कोण तर या ठिकाणी येणार फिजा आणि काय तर वेणू. फिजा आणि वेणू या ठिकाणी येणार आहेत. जयच्या मांजरापेक्षा लहान आहे. जर आकाराने मोठी मांजर वेगवान आहे, म्हणजे ही कशी आहे तर ही आहे वेगवान आहे, ही आहे वेगवान असतील. आणि आकाराने लहान मांजर ही कशी आहे तर ही आहे आज्ञाधारक, ही आहे कशी तर आज्ञाधारक असतील. तर पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजर मालकाची जोडी निवडायची आहे. सर्वात वेगवान जैनी आणि काय तर आज्ञाधारक ॲमी, जैनी आणि ॲमी, जैनी आणि ॲमी, चौथा पर्याय काय तर दिलेला आहे. अगदी सोपा प्रश्न होता, कंपॅरिझन पझलचा प्रश्न आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन 75 नंबरचा, आपण सगळे सिक्वेन्शियलीच घेतलेले आहेत. सेट ए मधले प्रश्न आहेत बघा. सर्व विद्यार्थ्यांचा गट 2/5 मुली आहेत. सर्व विद्यार्थ्यांच्या गटात किती आहेत तर 2/5 मुली आहेत. लक्षात घ्या की असं जर असेल म्हणजे 5 भागापैकी 2 मुली आहेत तर लगेच तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की मुलं किती आहेत तर 5 भागापैकी 3 मुले आहेत, है ना. म्हणजे 5 पैकी 3 मुले आहेत. हे लगेच तुमच्या बॅक ऑफ द माइंड रेडीच असायला पाहिजे. आणि यातील म्हणजे हे जेवढ्या मुली आहेत ना त्यातील 203 मुलींनी गणितात 90%च्या वर गुण मिळवले. जर 36 मुलींनी गणितात 90%च्या वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवण्यापर्यंत निवडायचे. मुली नसलेल्या म्हणजे काय तर हे मुले काढायचे, सिंपल आहे. बघा तुम्हाला म्हटले की हे जर रेडी असेल तर कदाचित प्रश्न विचारण्याची शक्यता असतेच, है ना. तुम्हाला लगेच काढता येतं. आपण एक काम करू, कन्सिडर करून घेऊ की सर्व मुले, सर्व विद्यार्थी हे एक्स आहेत. मग मुली किती असणार तर याला 2/5, याला किती तर 2/5. आणि या सर्व मुलींपैकी 2/3 मुलींनी गणितात 90%च्या वर, म्हणजे हे जेवढे काही असतील यांनी किती तर गणितात 90%च्या वर काय तर गुण मिळवलेले आहेत. आणि हे 90%च्या वर मिळवलेले मुली किती आहेत तर 36. याचा अर्थ हे सगळे किती येणार तर हे 36 असणार. बघा एक इक्वेशन तयार झाला. या इक्वेशन मध्ये फक्त एक्स अननोन आहे, जे काय तर एकूण विद्यार्थी आहे. एकूण विद्यार्थी माहीत झालं तर मुलांची संख्या पण लगेच काय तर काढता येईल, ते पण तोंडीच काढता येणार. फक्त तुम्हाला एक्स काढायचे. इथं मल्टिप्लिकेशन करून घेतोय बघा. 2 × 2 4 आणि 5 × 3 म्हणजे किती तर हे 15 = 36, है ना. एक्स इथं भाग देतोय 9 × 4 = 36 आणि 15 × 9 = 135. याचा अर्थ एकूण विद्यार्थी किती आहे तर 135 आहे. आणि मुले किती आहेत तर एक्स म्हणजे किती तर × 3/5 म्हणजेच किती तर 135 गुणाकारामध्ये 3/5, है ना. आता इथं भाग दिला तर कितीचा भाग जाणार बघा. 5 × 1 = 5, 2 = 10 आणि 7 × 5 = 35. 27 गुणाकारामध्ये 3 म्हणजे किती येणार तर 81 येणार आहे. सेकंड जो ऑप्शन आहे तो काय तर तो योग्य आहे. म्हणजे मुलांची संख्या एकूण किती येणार तर ती 81 येणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण 2019चे सगळे जे प्रश्न होते मित्रांनो ते सर्व कव्हर केले, डिटेल कव्हर केलेले आहेत, है ना. एखादी प्रश्न जर आयोगाने कॅन्सल केला तर तो का कॅन्सल केलाय ते सुद्धा काय तर आपण डिस्कस केले. राज्यसेवेबद्दलची एक थोडक्यात माहिती सांगतोय. जी बॅचेसबद्दलची माहिती आहे जी आकार फाउंडेशनद्वारे चालू होणार आहे की राज्यसेवा किंवा ज्याला आपण महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता संयुक्त होत असते, है ना, 2024 पासून. तर आता यासाठी बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही 22 जानेवारीपासून काहीतरी चालू झालेली आहे. तुम्हाला ही लक्षात घ्या की ही प्री फोकस बॅच आहे, कारण जी संयुक्त होत आहे तर ती फक्त प्रिलिमला काहीतरी कॉमन सिलेबस आहे आणि त्यानंतर मग त्यांच्या स्ट्रीमनुसार काहीतरी ते वेगवेगळं आहे. तर लक्षात घ्या की ही बॅच कशी आहे तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे आणि प्री फोकस बॅच आहे, ज्याच्यामध्ये GS पेपर 1 आणि GS पेपर 2 असं काहीतरी सगळं दोन्ही पण पेपर काहीतरी डिटेल कव्हर होणार आहेत. प्रत्येक विषयासाठी काहीतरी डेडिकेटेड फॅकल्टी आहे.
त्यासोबतच या बॅचमध्ये काय काय कव्हर केलं जाणार, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, कॉन्सेप्ट, करंट अफेअर्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असं सगळं कव्हर केलं जाईल. माध्यम आहे मराठी आणि इंग्लिश. ठीक आहे, ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे आणि त्यांना जर टेस्ट सिरीज लावायचं असेल तर राज्यसेवेची टेस्ट सिरीज सुद्धा 7 जानेवारीपासून चालू झालेली आहे. सुरुवातीला काही टॉपिक वाईज आहे, सब्जेक्ट वाईज आहेत आणि त्यानंतर मग कॉम्प्रिहेन्सिव्ह आहेत, इन्क्लुडिंग करंट अफेअर्स ऑल्सो. सिमिलरली याच पद्धतीने ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी संयुक्त परीक्षा होती, प्रिलिम जे होते, त्यासाठी सुद्धा आकार फाउंडेशनद्वारे बॅच ही स्टार्ट झालेली आहे. ऑनलाईन आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, मराठी इंग्लिशमध्येच काय तर होणार आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल, कोणती टेस्ट सिरीज असेल बोर्डवर नंबर दिसत असणारच, त्यावर तुम्हाला काय तर कॉन्टॅक्ट करून एक्स्ट्रा माहिती, डिटेल माहिती ही मिळवता येईल. या व्यतिरिक्त अजून कुठलेही एक्झाम जरी असेल जे MPSCद्वारे घेतले जातात, जसं फॉर एक्झाम्पल इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन, यासाठी सुद्धा काय तर या डिपार्टमेंटद्वारे सुद्धा आता जागा निघालेल्या आहेत. त्यासाठी सुद्धा आकार फाउंडेशनद्वारे बॅच ही चालू झालेली आहे. तुम्हाला कोणतीही माहिती असेल तरी पण बोर्डवर डिटेल्स दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्यासोबतच वेबसाईट आहे, वेबसाईटवर सुद्धा जाऊन सुद्धा तुम्हाला ते माहिती मिळवता येईल. आणि नोटसाठी आकार फाउंडेशनवर टेलिग्राम चॅनल आहे, आकार UPSC MPSC, त्याला जॉईन करायला विसरू नका. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.